हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हा पुंडलिकावरती हरी विठ्ठल देव तुकाराम भगवान ज्ञानेश्वर महाराज संकल्प जय तुकाराम महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज मातेजी हर हर महादेव राधा विठाला 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 हरे विठाला 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 नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिबुधार सुबनदेव निवृत्ती उदारा सुपन देवा निवृत्ती उदारा सुपन देवा धर्मजीवन कनक बाखंड खंडने इच्छा मकरणे काम बीजवाडम नाम तीक्ष्ण उतरे हाती गुणी बाण फिरे नाही बीड भाड तुका मने साना थोर हेची अमकरणे काम बीज वाढवावे नाम पांडुरंग करो प्रेत मन मन पांडुरंग करू प्रेत मन मन पांडुरंग करू प्रेत मन मन पांडुरंग करू प्रेत मन मन दुसर चरण संतानिया दुसर चरण संतोची त्यांच्या कृपदाने कथिता विचारू बाबाजी सद्गुरु दास तू दास तू दास तू सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. सगळ्यात महिला जास्त आहेत असं नाही काही, पण एवढ्या दूर येऊन सुद्धा सगळ्या पार्वती हजर आहेत आज सगळ्या, आहे का नाही? तुम्ही कोण आहेत सगळ्या? हा, माझ्या गाडीत बसून आल्यात बऱ्याच जणी आता. बरं आल्या तर ग बसाव का नाही? एकमेकीला म्हणते हेच बाबा आहे का? हे पुढे गांधावाली म्हणते होती बया बाबाचा कलर नाही. आता कलरला काय बाबा पेटवायचं आहे? एक सुंदर उदाहरण आहे का पुरुष मंडळी, सगळं खरंच महत्वाचं काय माहितीये का? आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. याच महाराष्ट्रामध्ये क्रांती घडली, याच महाराष्ट्राचं वैभवशाली एक वेगळं चैतन्य आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती होते तीच महाराष्ट्र छत्रपतींमुळं तुमच्या कपाळाचा कुंकू, यांच्या कपाळाचा गंध आणि आमच्या वारकऱ्याच्या कपाळाचा अष्टगंध केवळ छत्रपती शिवाजी महाराज. राज जर नसतं तर काशी की कला जाती थी, मथुरा में जन्नत होती थी. अगर एक शिवाजी राजे न होते तर सबकी सुन्नत होती थी. आजही तुमचं आणि आमचं धोकाच आहे. आजही लोकांना असा भास आहे. अजूनही पश्चिम बंगाल असन, आता पश्चिम बंगालमध्ये तर बाबरी बांधायच चालले तरी सरकार ध्यान देत नाही. कमाल आहे का नाही? बांगलादेश जर बघितलं तर आजही अवस्था अशी आहे की हिंदू म्हटलं की मरावं लागतं. त्याच्यापेक्षा आपला भारत देश असा आहे. यारे यारे अरे यारे लान तोर याती भलती नारी नर करबा विचार न लगे चिंता कोणाची. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार विचार न लगे चिंता कोणाची. यारे यारे लाल तुरे याती भलती नारी नर कैदावा विचार हान लगे चिंता कोणाची. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर कैदावा विचार हान लगे चिंता कोणाची 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 कोणाची. लय सत्य
सप्ते पाहिले, पण सप्त्याला आराशी येणं वेगळं मानाचं. बरेच सप्ते असतात, पण सप्त्यामध्ये बदल असावा आहे की नाही. सप्त्यातलं चैतन्य वेगळे. आता तुम्हाला काही टेन्शन नाही ना काही? इथं कुणाला रेंज बिंज पाहिजे का? रेंज नसून सुद्धा माणसं टेन्शन मध्ये येत. आता रेंज नसल्यावर तर एकदम फ्रेश राहायला पाहिजे. कुणाचं काही टेन्शन आहे का? अजिबात टेन्शन नाही. महिला मंडळ काही ताण आहे का? कधीही टेन्शन आलं की इथं येऊन बसत जाऊ. मला तर सगळ्यात उत्तम देवस्थान सापडलं का. टेन्शन आलं की इथं यायचं. फोन आहे नाही, मोबाईल आहे नाही, तकलीफच नाही काही. आणि एक सुंदर उदाहरण आहे का, मन पवित्र पाहिजे, शांत पाहिजे, आणि शांत राहण्यासाठी सुद्धा अशी जागा पाहिजे. या बाबाच्या सगळ्या विरुद्ध दिशा आहेत. आपल्याला जिथं भीती वाटते तिथं बाबा राहते. आपल्याला जिथं करमत नाही, जिथं उदास वाटतं, हे बाबा कुठं राहायला? हे चोपदार नाही बरं का. हे दोन्ही चोपदार चाकणच्या बाजारात न्यावं लागतं. नाही हे बरं आहे जरा. यांचे तर होटच लाल आहेत. नाही आपाप झालेले असतील ते. एक सुंदर उदाहरण आहे. लय कठीण आहे. आता कीर्तनाला येताना पावडर लावून यावा का? आणि जे लावित असतील ते शहाणे असतील का? आता मी मगाशी फेटा बांधित होतो, हे चोपदार पावडर लावायचं मला. मी लावलं असतं, पण जांभळावर मीठ चोळल्यासारखं होतं. याला उत्तर आहे. आता लय गोड आहे. मावळातले सगळे सांगा बरं मला. औरंगजेबाला सुद्धा असं वाटायचं कधी कधी की माझ्या घरी असं का नाही. कुणासारखं? शंभूराजासारखं. माझ्या घरी असं का नाही? शंभूराजासारखं. त्याचं कारण आहे, ज्यानं बापाला मारलं, ज्यानं चुलत्याला मारलं, त्याच्या घरी असं जन्मालाच येईन कसं? जन्माला कोणाच्या घरी येतात तसं तुमच्या मावळात असन, या भागात असन, असं वाजवणार नाही. असं नाही असतील, असं नाही. याचं कारण कळलं का? ती प्रयत्न आहे. आणि त्याला सुंदर उदाहरण आहे. कुठलाही भाग असू द्या, पण तुमच्या भागात ती पवित्रपणा आहे. तुकोबाराईच्याच पायानं पवित्र झालेली भूमी आहे, स्पर्श झालेली भूमी आहे. तुकोबाराई ह्याच मार्गाने जात होते असं मगाशी ऐकायला मिळालं. तुकोबाराईच्या पायानं पवित्र झालेली भूमी, छत्रपतींच्या पायानं, छत्रपतींच्या घोड्याच्या टापानं खनखनणारा आवाज अजूनही ह्या दर्या खोऱ्यात असं. विठ्ठल विठ्ठल जे ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत ते ठोसर साहेब आहेत. जनरल सत्तेसाठी आम्हाला आमंत्रण दिलं पवार साहेब आहेत, उमेशरावजी. काय म्हणास, काही कारण नसताना म्हणण्यापेक्षा उत्तर आहे का, देवाचं काम केलं की जीवाचं काम आपाप होतं. विठ्ठल विठ्ठल मनातल्या सगळ्या इच्छा जर पूर्ण करायची असेल तर कोणाचं काम करावं? अरे ट्रस्टी सगळं चांगला परिवार आहे, सुंदर आहे, वातावरण गोड आहे. पण मी खरं सांगतो तुम्हाला, एवढे वर्ष सप्ते चालू आहेत, पण लोकांमध्ये जो बदल पाहिजे ते कशामुळे होतोय माहिती का? फक्त संप्रदायामुळं. सकळाशी येते. आता तुम्ही सगळ्या आजीत आई खरं सांगा बरं, येताना तुम्ही वाटाणा आल्या आहे की नाही? आणि वाटाणा आल्या, तुमच्याही शेतात आंब्याचे झाड आहे आणि शेजारच्याही शेतात आंब्याचे झाड आहे. 2-4 आंबे तुम्ही कुणाच्या तोडी द्या? दुसरीचे. उद्या शिवरात्र धरा तुम्ही, आंबा आपलाच तोडावं, खावं तर आपलंच खावं, दुसऱ्याचं खाऊ नये. महिला मंडळ, जावाचं, भावाचं, देवाचं आणि गावाचं खावं नाही. नाही नाही नाही, यांचं ज्यानं खालं त्याचं कधीही कल्याण होत नाही. म्हणून भावाला सह्या करून टाका. जे जे बाया सह्या करीत नाहीत ना, त्यांना विनंती करतो, अरे तुम्हाला 3 भाऊ आहेत. किती? 3. एक आपलं मुख्यमंत्री, मागच्या आठवड्यात एक भाऊ गेला तुमचा, त्यांच्या जागेवर वहिनी आल्यात आता. पण खरं सांगू तुम्हाला, कुणाचं खाऊन जर मोठं होता असता. आता काही लोकांचं मत आहे, मला काय कमी होतं? 6 मिनिटात काय कळलं नाही. काय कमी होतं? सगळं होतं. इथं तुमच्याच भागात कुठंतरी घडलेलं एकदा. इथं धरणाहून हेलिकॉप्टर चालू होतं. हो इथंच कुठंतरी. हो, आणि उगच हेलिकॉप्टर मधून पाणी घ्यायला गेलं आणि फॅन कुठं अडकलं. एक सुंदर उदाहरण सांगा. शरीर सगळ्यात उत्तम आहे आणि ते चांगलं आहे, पण तेच लोकांना कळत नाही.
हे ज्याच्यासाठी दिलं त्याच्यासाठी नाही. देवे दिल देह भजन घुमटा, देवे दिल देह भजन घुमटा, देवे दिला देह भजन घुमटा, देवे दिला देह भजन घुमटा, देवे दिल देह भजन घुमटा, देवे दिल देह भजन घुमटा, देवे दिला देह भजन घुमटा, देवे दिला देह भजन घुमटा, तुया जनपट मोदिकेचा, तुया जनपट मोदिकेचा, देवे दिला देह भजन घुमटा, देवे दिला देह भजन घुमटा, देवे दिला देह भजन घुमटा, देवे दिला देह भजन घुमटा. असं गायन असावं, असं वादन असावं, असं चैतन्य असावं. 2026 ची महाशिवरात्र उद्याच आहे ना. शिवरात्र कधी? नवरात्र वेगळ्या आणि शिवरात्र वेगळी. सगळ्या नवरात्र्या आणि एक शिवरात्र मिळून पुण्य. एक शिवरात्र धरली मिळून नवरात्र धरल्या, दोन्ही सारख्या, पण पुण्य एक शिवरात्रीच. अजून एक सुंदर आहे. आईसाहेब, जिला सासू जिवंत आहे, जिला ननंद जिवंत आहे, जिला भाची जिवंत आहे, जिला पुतणी जिवंत आहे, तिला कुठलेच गुरुवार धरायची गरज नाही. नाही नाही हा का नाही माहिती का? तिला सगळ्या देव्या कोण आहे, पण जे असून बोलत नाही तिनं फक्त गटरामुष धरायची. अरे जे असून बोलत नाही त्यांना जिवंतपणे किंमत कळत नाही. काय करायचंय? ननंद आली तर अशी पाहती, काय उपयोग आहे त्याला? भाची आली, भाचीच्या लग्नातच गेले नाहीत बऱ्याच माम्या. अशा दरिद्री विचाराचे आहेत. काही तुला भाचीच्या लग्नात जायचं नाही म्हणजे तू काय न्यायला आली? आता ये सगळे जुने माणसं आहे. सांगा बरं मला, तुम्ही कष्ट केलं, लहानाचं मोठं केलं, प्रॉपर्टी जपून ठेवल्या, आज आई ते मिळाल्या, फायदा झाला का तोटा? पण आज वनवास कुणाच आहे? महाराज बोलता येत नाही महाराज बापाला, पण जगात कुणी नसू नाही तर नसू, पण बाप पाहिजे घरात. आणि ज्याच्या घरात बाप आहे ना त्याचं घरच समाधानी असतं. आणि त्याच्यातही लय गोड आहे. बाप कसा असावा? शहाजीराजांसारखा असावा. शहाजीराजे म्हणजे कमी नाही, हे राज्य व्हावं ही कुणाची इच्छा होती? तर श्रींची होती. श्री म्हणजे कोण? छत्रपती शहाजीराजे. म्हणून तर महाराष्ट्रातले सगळे राजे बाजूला आणि एकच छत्रपती बाजूला. बाकी सगळे राजे आहेत, पण ह्या राजाचं वैभवच वेगळे. हे राज गेलं तरी अजूनही कीर्ती. जोपर्यंत चंद्र आहे सूर्य आहे, तोपर्यंत कीर्ती. मी तर असं म्हणेन, कीर्ती तवरच चंद्र सूर्य आहे. कीर्ती आहे म्हणून चंद्र सूर्य आहे. कारण कीर्ती हे राहिल्या त्या कीर्ती. उत्तमाची भुरे कीर्ती मागे, उत्तमाची भुरे कीर्ती मागे, उत्तमाची भुरे कीर्ती मागे, उत्तमाची भुरे कीर्ती मागे. तू कमले एका मरणे की करे, उत्तमाची टाळ्या वाजवा. इतकी ताकद लागते मागून पुढे येऊन बसाय. सर्ग बाजूला मला बसू दे, पण असू दे बरे. आता इकडे येणारे माणसं ओगले गोड आहे महाराज. तुम्ही माहिती का, ही स्वयंभू आहे. हे बसवलं नाही, घडवून आणलं नाही. आणलं का? नाही. बसवलं नाही. परंपरा किती वर्षे सांगताच येत नाही. याचा अर्थ कळला का? नक्की शिवकालीन. ते चैतन्यच आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, ते चैतन्य आणि ते वैभव. रात्री माया कीर्तनात साप आला, नीट मायाकडे निघलं साप. आणि मी म्हणलं हा ना,
लोक म्हणले शिवरात्रीत निघले. मला मग घरी घेऊन जा. कोण नेईन त्याला? ते जनावर माझ्याकडे निघल्यावर बाकीच्या बाया म्हणल्या खरा महाराज असेल तर थांबन. आता मी कसं थांबन? तू का म्हणे सर्प विंचू? मी म्हणलं भामटा म्हणावा. मी जरा बाजूला सरको जनावर गेलं आणि मी म्हणलं अरे धरायला वा. नाही नाही म्हणले. आणि मग तेच जनावर त्या महिलाकडे निघलं. अशा जीव काढू काढू पळायच्या. एक सांगू का तुम्हाला महिला मंडळ, सापात ईश्वर आहे पण स्पर्श नाही करायचा. इंचवात ईश्वर आहे पण स्पर्श नाही करायचा. का नाही करायचा त्याचं उत्तर आहे. आता बघा तुम्ही गुरु केला का? गुरु नाही केलं, आता केव्हा करायचा? गुरु तर केलाच पाहिजे. आई साहेब, ज्यानं गुरु नाही केला ना त्याचा जन्म वायालाच गेला. आता काय माणसं संपत्तीवान आहे पण गुरु नाही ना. तुम्हाला माहिती का, इंद्र लय संपत्तीवान पण त्याला भग का? गुरु नाही, चांगलं ज्ञान नाही आणि त्याला अभंग आहे. इंद्र पडले भग शंकर कळतं कुणाला? आता संप्रदाय कुणामुळे कळल? गुरुमुळे कळल. आणि पहिली संप्रदायाची सुरुवात कुणी केली माहिती का बाबा? दिंडीवाले अध्यक्ष बाबा. हे कुणी केली माहिती का? आदिनाथ उमा तिथून सुरू झाले. त्याच्या आधी मोगलाई बऱ्याच शाही, सगळ्या 5 पातशाही होत्या. किती? 5. हो, त्याच्या अगोदर सगळं वेगळंच होतं महाराष्ट्रात. हे कुणामुळं? तर ह्या बाबामुळं. हो, यांचा संवाद झाला. कुणाचा? पार्वतीचा आणि भगवान शंकराचा. आणि संवादातून जे निघलं गहिनी प्रसादे ज्ञानदेवा सार चोजबिले चोजबिले जानती भपारे चोजबिले ज्ञानदेवा सार चोजबिले ज्ञानदेवा सार चोजबिले गहिनी प्रसादे युक्ती भपारे देवा सारे चोजबिले देवा सारे गहिनीनाथाची कृपा झाली आणि मग निवृत्ती दादाला मिळालं. कुठं मिळालं? ती ब्रह्मगिरीच्या डोंगरात. आणि तेच कुणाला मिळालं? ज्ञानोबरायला. आणि तिथून सुरुवात झाली. हे त्याला पुरावा आहे, संत कृपा झाली. आणि इमारत हे परंपरा आहे कुणाची? संप्रदायाची. म्हणून सगळ्याला विनंती करतो. आता काय माणसं लय हुशार आहेत आपल्या भागात. आमचे एक मित्र आहे तिकडं पुण्यात राहते. ते म्हणले मला माळ घाला वाटते. मी मग घाला ना. ते म्हणले माशीच खाऊ वाटते तो. एक तर माळ घाल, काय डोकला. मी वाघोलीला गेलो. वाघोली नाही इकडं आहे ना. ते वाघोलीत एका बाईनं माझ्या ताटात बोंबील वाढले. मी त्या ड्रायव्हरला म्हणलं भाजी कशाची रे? ते म्हणलं शेवग्या शेंग आहे. हा, अरे वास येतोय काय याचं शेंग? आता ते खाताडच होतं, त्याला काय कळत. त्यानं केलं सुरू. मी म्हणलं येड लागलं काय तुला? विचार होतं ते. त्या बाईला म्हणलं अहो बाई आम्ही महाराज आहे, काय केली भाजी? ती म्हणली बोंबलच. म्हणलं तुम्हाला कळत नाही मला? ती म्हणली मला वाटलं गवंडीच आहे. अरे गवंड्यात आणि बाबात फरक कळत नाही म्हणजे माणसं आहे का? आणि एक सांगा तुम्हाला, मी तेव्हापासून कुणालाही विचारल्याशिवाय खात आणि कधी विचारल्याशिवाय वारकऱ्यांना खात जाऊ नये. कोण कवा इथं काय खाईन. आणि आता ही गचपान बाहेरला आल्यापासून तर काही खाले. आणि आपल्या भागात तर लय अवघड झाले. तरी तुम्ही वातावरण जपून ठेवलं इकडं. नाही तर चाकण परिसरात गेल्यावर लय कठीण काम आहे. हो, कोणाला विचार होता इकडून मारायचं का टन, तर तो म्हणतोय हिंदीत बोला. राहतो महाराष्ट्रातून बोला.
हिंदी आपली परिस्थिती अवघड झाली सध्या आणि सगळ्याला विनंती करतो आपलं शरीर उत्तम आहे ते चांगलं आहे. आईसाहेब ती एकदाच मिळाले परत कधीच नाही. आता काही लोकांचं मत आहे हे मिळणार आहे. महाराज एकदाच आवाज, एकदाच नजर, एकदाच कानातला आवाज, एकदाच नाकातला श्वास आणि एकदाच जिभीची चव. बस रामकृष्ण परमहंसाला ते चव कळली आणि एक दिवस चवच निघून गेले. 6 दिवसात मरण. आणि आपल्या जिभीची चव जाणार आहे पण काही खात जाऊ नये जिभीनं. काही माणसं म्हणतात आता काही तर लय खास आहे तुमच्या इकडे सुद्धा. आम्ही सोमवार पाळीतो. ते काय कुत्रे होय? रविवारी खातो आणि सोमवार? अरे रविवारी खाऊ नको, कधीच खाऊ नको. खाणं चांगलं नाही. काही माणसं म्हणते महाराज तब्येत सुधारायला चांगलं. अरे तू काय खाय, काजू खाय, बदाम खाय. आता एवढ्या जणी माझी आई आहे सगळ्या. सासूला आंघोळ कोण घालतं रोज? बोटवर करा बर. नाही कवा घालतात? मेल्यावर. यांच्या डोके सासू. आई साहेब हे बघा माणसाला माणसाची किंमत कळावी. आता आपण काय केलंय माहिती, देव पाहायला गेलोय. आता एव काही दिदी आहे. काय नाव ग बाई तुझं? मागची ती मागची. तुझं नाव काय बाई? सायली दिदी. इकडे बर तू उठूनच माई कोणी लय खास काम आहे असं पाहिजे. टाळ्याच वाजवा दिससाठी. घाबरायचं काम काय? सायली दिदी हुशार आहे. महाराष्ट्रातल्या मुली खोटं बोलत नाहीत. काय बोलत नाहीत? महाराष्ट्रातल्या मुली काय बोलत नाहीत? खोटं बोलत नाहीत. काय बोलत नाहीत? हा खोटं बोलत नाहीत. कोण? मुली. कोण बोलत नाही खोटं? मुली. तू खोटं बोलायचं नाही. खोटं बोलल्यावर पाप लागतं. काय लागतं? पाप. कीर्तनात खोटं बोलायचा धंदा आमचा आहे. कुणाचा? हे पिल्लू लय हुशार आहे. सायली दिदी खरं बोलायचं, आपल्या मम्मीला मम्मीची आई जास्त आवडती का पप्पाची? मम्मीची. ते पोरं इकडे घ्या बरं. भाऊ अरे पोरं इकडे या. इकडं ती कार्टे इकडे घ्या. पुढे घ्या. हे कॅमेऱ्याच्या पुढे या रे दाद्या. अरे इकडं गंधावाले जरा पुढे या. पुढं बसला बाबा माल तिथंच. अरे इकडं पुढं कॅमेऱ्याच्या पुढे या. हा पिल्लू ए तिथे उभा राहा. असं अरे खाली बसा. इथं तुम्ही इकडं माईलाकडे कुठं चालले? बसा खाली. लय खास काम आहे. ए पिल्लू मला सांग, मम्मी पप्पाच्या घरी राहती का मामाच्या? पप्पांच्या. मम्मी पप्पाच्या जीवावर खाती का मामाच्या? पप्पांच्या. मग मम्मीला जास्त मामाच्या इकडले लोक आवडतात का पप्पाच्या इकडले? पप्पांच्या. हे बरोबर मोठ्याने सांगायचं. कोणाच्या इकडले? हा खराब माल आहे सगळा. पण हुशार आहेत वा. हे पिलो पप्पाच्या इकडले आवडत. खरं बोलायचं, आपल्या सगळ्या घरामध्ये मम्मीला पप्पा सोडून कुणी आवडत नाही. आता लय आग लागली. शेवट विचारतो. हे दिदूबाई एवढंच एकदा बोल. खरं सांग माय मला, आपली मम्मी आत्याला लय फोनवर बोलते का मावशीला? म्हणजे तुमच्या मावळात पण असंच आहे का काय? लयच कठीण काम आहे. ए पिल्लो तिकडली आजी आली. तुझं मामाचं गाव कोणतं? वेल्लवळी. हा तिकून आजी आली आणि इथं पण आजी. एक का होईना चमच्याभर तूप मम्मी तिकडल्या आजीला वाढील का इथल्या? आणि तूप कुणाचं? इकडल्या आईचं का तिकडल्या? इकडल्या आईचं. वा. आणि खाणारी आई कुठली? नेमकीची मम्मी इथं आलेली असा. आय 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 ती मम्मी म्हणीन कार्टीनं आग लावली ग बाई. ए पिलो शेवट विचारतो बस. लय गोड आहे लेकरू, खास आहे. आता निकालच लावला तो आणि काय करायचं आता यांना किती वर्षाचा सप्ताह म्हणलं तर काय उपयोगाचा आहे बा? सप्ताह किती वर्ष झाला याला किंमत नाही. ही बोलती याला किंमत आहे. महाराज पुढच्या वर्षी ही दिदी जर उभा केली तर हिनं एवढंच म्हणावं. हो चॅनलवाले इकडे लावा जरा आणि हे जरा महाराष्ट्रात दाखवा. म्हणजे याच्यामुळे महाराष्ट्रात जरा फरक तरी पडन बुवा. मग तुम्ही जरा आणि बघा तुम्ही भागत चांगलाय. जा बाळा जा. विठ्ठल विठ्ठल. ए
बरोबर खरं सांगा बरं, आपल्या शेतात हरभरीत आणि शेजारच्या शेतात हरभरीत 2-4 ढाळे आपण कोणाचे उपटितो? बरोबर खरं सांगा. लय गोड आहे बरोबर. आपल्या घरामध्ये आपल्या चुलतीलाही पोरग आहे. कुणाला? चुलतीला. आणि आपल्या मम्मीलाही पोरग आहे, म्हणजे आपण आहे का नाही? मग खरं सांग, आपली मम्मी आपलं लग्न मोडीती का चुलतीच्या पोराचं? अरे हे ना निकालच लावला आणि काय. आणि एक ध्यानात ठेवा, मी खोटं बोलत नाही. माझी आई साहेब सगळं सांगू का तुम्हाला, लग्न मोडणं इतकं पाप आहे. ज्या ज्या बाईनं लग्न मोडलं तिच्या आयुष्यात तिच्या पोटी पुन्हा पोरगा होत नाही. तिच्या 3 पिढ्या जातील पण तिच्या घरी पोरगा येऊ शकत नाही. कारण तू दुसऱ्याचं तळतळ घेऊ नको ना. एखाद्या गरीबाचं होऊ दे, चांगलं म्हणावं. मी सांगू का महिला मंडळ, मी पुरुषांना सांगतोय का पुरुष मंडळी, हे मंत्रा नावाची जी बाई आहे आवी देत नाही. आता ही जगात आहे. मंत्र कळले का नाही तुम्हाला? आता ऐका सांगतो. जिचं मन थारेवर नाही, जिचं मन थारेवर नाही, तिचं नाव काय? मंत्रा. ऐका बरं का. आणि तिचं मन जिचं थारेवर नाही, म्हणजे जे पुरुषाचं मन थारेवर नाही, स्त्रीचं नाही, हे सगळा माल कसा आहे? मंत्र. अरे ही आमची पोर आहे, हे प्रकाश बाबांची पोर आहे. हे कसला माल आहे हा? खरं सांगा बरं, कसलं आहे? काय गोड काम आहे लेकर मानस. सांगा बरं. ए बरं, ह्या गावचं कोण कोण आहे इथल्या? 2 जण आहे का? कोण कोण आहे बाळा? अजून एक आहे. वा वा, हे 2 तरी आहे. टाळ्या वाजव यांच्यासाठी. वा, लय गोड काम. 2 तरी सापडले मग. अजून 2 टाका म्हणजे मला उचलाय बरं. आणि तुमच्याकडे संपत्ती हो महाराज, तुमच्याकडे धन आहे. आमच्या बापाची परिस्थिती नाही तर त्याला 40,000 रुपये भरणं होत नाही. त्यानं आळंदीत पोरग टाकले. तो म्हणला गुरुजी यावर्षी 20,000 भरील, पण अजून पुढच्या वर्षी किती भरील? 20. पण तुम्हाला एक खट्या 40 भरायची ताकद आहे. पण तुम्ही ठूक. आणि अजून एक लय तुमच्याकडे गोड आहे. रविवारचा दिवस आहे आणि तेवढाच दिवस तुम्ही जर कारणी लावला, रविवारी पोरग गाडीत घ्यायचं ना तू आणि आळंदीत जायचं, बाबापाशी तासभर ठेवायचं परत आणायचं. असं जरी केलं तरी फायदा काय माहितीये का? पुढच्या 3 पिढ्या सुखी होतील. नक्कीच होणार. आणि महिलांना विनंती करतो, इंग्लिश मीडियम शिकू दे, इंग्लिशच्या गाडीत जाऊ दे, पदवीधर होऊ दे, तो कलेक्टर झाला पाहिजे. पण खरं सांगू तुम्हाला महिला म्हणून, तो सांप्रदायिक झाला ना, सगळ्यात मोठा आहे. तो सगळ्यात मोठा आहे. हो, माझ्या वडिलाला वाटायचं मी शिक्षक व्हावं, माझ्या आईला वाटायचं मी डॉक्टर व्हावं, पण माझे वडील सुद्धा म्हणायचे, पण माझी आजी म्हणायची तुमचं काही जरी झाला तरी चालेल, पण माझ्या डोक्यात एवढंच आहे, हा कीर्तनकार व्हावा. आणि सांग का, आईच्या मतानुसारही झालो नाही, बापाच्या मतानुसारही झालो नाही, पण झालो आजीच्या मतानुसार. पण फायदा काय झाला? आईलाही सुख मिळालं आणि बापालाही सुख मिळालं. ही परिस्थिती, ही पद आहे. म्हणून तुम्हाला विनंती करतो, मला गुरु करायचा होता गुरुजी. लई दिवस झालं माझ्या डोक्यात गुरु करायचं, आणि गुरुची माई भेटच होत नसं. मी 96ला गुरुचा आवाज ऐकला, आमच्या गुरुजीचा. आई साहेब 96ला आवाज ऐकला माझ्या गुरुजीचा. माझ्या गुरुजीचं नाव आहे इंदुरीकर. मी 96ला आवाज ऐकला. लई काळ गेला. 2006 पर्यंत माझ्या गुरुजीची माझी भेटच नाही झाली. पण 6ला भेट झाली. 6 वर्षे 10 वर्षे मी एकलव्यासारखं राहिलो. पण फायदा काय झाला माहितीये का? गुरुचा साक्षात्कार झाला, जीवनच बदललं. तसा गुरु करायचा, आपल्यापेक्षा उच्च असावं. मी 12वी शिकलोय, आमचे गुरुजी BSc BEd आहेत. 25 वर्षाचं पुढचं ओरिजिन आहे. म्हणून तुमचा मित्र तसा असावा, मित्र दुर्योधन नसावा, आणि त्याला मानणारा कर्ण सुद्धा नसावा. काय उपयोग आहे तसा दुर्योधन? अरे जे दुर्योधन आईच्या पुढे नग्न उभा राहायचा तर फुलाच्या माळा घेऊन उभा राहिला, तोच दुर्योधन दुःशासनाला म्हणतोय आण द्रौपदी वडीत. आणि भरल्या दरबारात स्वतःची भाऊजाई वडीत आणायला लावली आणि वस्त्राला हात घालायला लावला. असा दुर्योधन मित्रच नसावाच. आणि जर कोणी असेल कुणाचा तर दुर्योधन बाजूला काढायचा. महिला मंडळ, तुमच्या सोबत सुद्धा तुम्हाला विनंती करतो, ठाला बघा
प्रत्येकानं किती वय येते या वयात आपण राहू का? बाबाचं वय भरपूर आहे, पण ह्या वयात आपण नाही राहणार. आपले 2-2 राहतील 35-35. पण त्याला सुंदर उदाहरण आहे. चिंतन ऐकायला वय लागतं, भजन करायला वय लागतं, आनंद घ्यायला वय लागतं, देवाच्या मंदिरात यायला वय लागतं. हो, आणि वय कधी लागतं माहिती का? हे वय तरुण आहे तेवढंच जमतंय, आणि जी तरुण आहे त्यालाच हे आनंद घेता येईल. तरी ना भाग्य हरी कीर्तनाथ, नटे हरी कीर्तनाथ, नटे हरी कीर्तनाथ, तरी ना भाग्य नटे हरी कीर्तनाथ, नटे हरी कीर्तनाथ, तरी ना भाग्य चिंतन करायला वय लागतंय, मावळा व्हायला सुद्धा वय लागतंय. मग अशीच आमच्या गप्पा होताना सांगितलं, महाराष्ट्रात कुठलाही जरी माणूस असला तरी छत्रपतींचे मावळे म्हणतात. काय म्हणतात? हो, या भागात एक शब्द आला, तो कोणता आला? छत्रपती नंतर तो आला. छत्रपतींच्या सोबत जेवढे जेवढे होते त्यांना त्यांना काय म्हणतात? पण ते शब्दच निघला असेल तर ते मावळ भागातून निघलाय. हो, मावळ भागातून का निघाला? मावळ भागातली सगळी प्रगती आहे, उत्तम निवेदन आहे, पण मावळ नावाचं एकही गाव नाही. बाबांनी सांगितलं मावळ नावाचं गावच नाही, पण मावळ नावाचं गाव नसू द्या, पण मावळ तालुका आहे. की नाही? आपल्याकडे जजमेंट आहे. आपल्या सगळ्यांना विनंती करतो, महिला पुरुषांना, सुंदर निवेदन आहे. पवार साहेबांनी खरं तर महाराज आता उमेश शेठजी पवार आहेत, ह्या माणसाने आम्हाला 2-3 महिने झाले, 4 महिने, काय निवेदन असं काय कळलं नाही, पण ते म्हणजे सत्याचं निवेदन आहे. मी लय महाराष्ट्रात पण माणसं पाहिले, पण कीर्तनाचं पाकिट आधीच देणारा बाबा आजच पाहिला मी. ते म्हणले पैसेच काय करायचं? मी म्हणलं काही नका, एखादा इथं फार्म हाऊस द्या. ते म्हणले आमचंच देतो तुम्हाला. पैसेच नको आम्हाला, तुमच्याकडे येणं आणि जाणं जरी झालं तरी बस झालं. आम्हाला पैशापेक्षा प्रेमाची माणसं महत्वाची. तुम्हाला बघितलं तरी आम्हाला छत्रपतींच्या मावळ्याची आठवण येते, कारण ही क्रांतिकारक क्रिया आहे. आणि तुमचं जी भलं झालं ह्याचं कारण सुद्धा छत्रपतीचे पाय आहेत. असं कुणालाही गुरु केलं नाही छत्रपतीनं, आणि कुणाच्याही कीर्तनात छत्रपती बसले नाहीत. बसले ते कुणाच्या? तुकोबारायांच्यात बसले. आणि एकदा छत्रपती बसले, बाकीच्याला म्हणायचीच गरज नाही. या जिथं राजच आलं तिथं अख्खी नगरी आली. जिथं राजच आले हे एकमेकाच्या कानात बोलायला लागले राज कीर्तनात. बाकीच्याला म्हणायचीच गरज नाही. हे बाकीचे सगळे पंथ विंत टकाटक सगळे. महाराजांचं कामच असं होतं, लढाई करायची पण अशी कोतळाच काढायचा. कुणाचा? बाकीच्याला बोलायचीच गरज लागली नाही. महाराजांना बघायचीच काम नाही राहिलं पुन्हा. म्हणून उत्तर आहे का, महिलांना विनंती करतो, त्या काळात सुद्धा महिला तशाच होत्या, आपणही असेच होतो. आता आपल्या डोक्यात काय झालं माहितीये का, मला काहीतरी मिळालं पाहिजे. आता तुमच्या भागात लय अवघड आहे. ते 16 कोटी रुपये खर्च झाला, 70 कोटी रुपये खर्च झाला. काय करायचं? 70 कोटी जर व्यवहार करायला वाटले असते ना आळंदीतल्या, आय आय तुम्ही 3 पिढ्याची तरी दैवत झाली असते भाऊ. आणि काय नाही, यांना फक्त साधनं द्यायची होते, वाजवायचं, गाचं, आणि वर्षाची फीस भरायची. इकडं पेतडाला आणि खातडाला देण्यात मजाच काय. आमच्या वारकऱ्याला द्या ना. बरेच आमदार पाहिले, पण काही आमदार असे आहेत. आमच्या अकोला तालुक्यात एक आमदार आहे लामटे साहेब म्हणून. महाराज लय आमदार पाहिले, पण टाळ पकवाजन पीटी देणारा आमदार मी त्या दिवशीच पाहिलं भाऊ. ते दिलं पाहिजे का नाही लोकांनी? हे साधन आहेत, हे संप्रदाय नाही, हे धर्म टिकवणारे साधन आहेत. संप्रदाय तर टिकवतात, पण धर्म टिकवतो. आणि धर्म टिकवायचा असेल तर तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट महत्वाचा आहे. म्हणून सगळ्यांना विनंती करतो, नुसतंच नाही. आता तुम्ही कीर्तनाला आलात, आज कोंडेश्वराच्या मंदिरात आलात, दर्शन घेतलं ना तुम्ही सगळ्यांनी. हा बाबा आहे का नाही? हा कुठं मी कुठं पाहतो माहिती? ह्या बाबाला माझ्या वडिलात पाहतो.
हे कोंडेश्वर आहे. आपल्या घरात पण कोण आहे? कोंडेश्वर आहे. हे भोळ आहे. आपला बापही भोळ आहे. अहो, हे दैवत भोळ आहे तर आपले वडील सुद्धा भोळे आहेत. काहीच स्वार्थ नाही वडिलांना. म्हणून कधी ह्या बाबाचं दर्शन नाही झालं की त्या बाबाचं घ्यायचं. पार्वती मातेचं दर्शन नाही झालं का आई साहेबाचं घ्यायचं. कधी कधी तुम्ही गेले ना मांढरगडला, देवीचं दर्शन नाही झालं पुरुष मंडळी तर बायकोचं घ्यायचं. ती देवीच आहे, फक्त आपल्याला अंदाज नाही कोणत्या देवीचा अवतार आहे. ती बिघडल्यावर कळती चामुंडा आहे का कालिका आहे का. शूटिंग वाला तर बायकोचं नाव काढल्यावर खालीच बसलं बा. अपत्नी देवी आहे. महिला मंडळ तुम्ही देवी आहे, पण तुम्हाला मान्यच नाही तुम्ही देवी आहे. तुम्ही आपलं म्हणतात मी धोंडाबाई दगडाबाई, तुम्ही देवी आहातच. सांगू का तुम्हाला, मला 35 वर्षात आमची देवी कळली नाही. ते आत्ता समजत इकडचा अवतार आहे बा. ती बी बिघडल्यावर कळती चामुंडा आहे का कालिका आहे का महाकाली आहे. पण असू द्या, घरात देवी पाहिजे, घरात आनंद आहे. हे पुरुष पोरं खरं सांगा बरं, घरात आई असावी का नसावी? असावी. बायको आल्यावर आईची गरज आहे का? नाही. अरे लईच खराब माल आहे बुवा. माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई न माने, माता पिता को कोई नहीं माने. ओ, ओ, माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने. औरत का बहुमान रे, औरत का बहुमान रे. आई रे बेईमान दुनिया, 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 आई रे. वा, चांगलं महाराजांचा गोड आवाज आहे. तुम्ही असं का म्हण केलं का काय? आज काय जसं कीर्तन करता तसा एक गायक आणलाय का? नाही, कलरला असं ते बरे. ते लयच कठीण झालं, यांना झटकाच झाला ना ते. पण तुम्हाला एक खरंच सांग का आई साहेब, माणूस गुणाला असावा का वानाला असावा? तुमचं काय मत आहे? वरून खासा असावा का आतून? आता काहीची वरची पॅकिंग खास आहे, आत पार घाण लागली. आता काही चांगली माणसं गोरे गोमटे तरी असं पाहतात, कोणाची रिसून ती तू गप्र, तुला काय करायची काही गरज आहे का बोंबलायची महाराज? आता काही लोक असे पाहतात बघा. महिला मंडळ तुम्ही पाया पडून सांगतो सगळ्याला, वरून बिरून नाही आतून पाहिजे. आता हे बघा, हे बाबांचे गोड आवाज निघतात का नाही यांचे, हे बाबा गोड वाजवतं का नाही, यांचं हे पातेला आतलं खास आहे. हे आतून स्वच्छ असल्यामुळे हातातून निघत आहे, ते आतून स्वच्छ आहे म्हणून तोंडातून निघतंय गोड आवाज. हे शुद्ध करायला पाहिजे. कसं स्वच्छ करायला? तुम्ही सिस्टीमवाला बी मास भाऊ आणलाय भाऊ. आत्ता जमलो बो. मी मगापासून ध्यान येईल हे असं दिसतेत कसे माझ्यासाठी. पण असू द्या, त्यांचा आवाजाची ट्युनिंग खास आहे. महिला पुरुषांना विनंती करतो, देव भोळं होतं पण विष पचवायची ताकद कोणात आहे? विष प्यायची ताकद कोणात आहे? गळ्यात साप वापरायची ताकद कोणात आहे? स्वतःची पत्नी जळून मिली तरी काही टेन्शन घेतलं नाही, कुणाच ताकद आहे? जळून मिली. सासऱ्याला मुंडक बकऱ्याचं लागलं. कुणाला? सासऱ्याला. पहिला सासरा आडमुठाच होता. तसे देव सुद्धा हुशारच आहे. तिन्हीला तिन्ही देव राहायला कुठे माहिती का?
सगळेच देव सासरवाडीत राहिले. भगवान विष्णू राहतो कुठं? समुद्रात. ती कोण आहे? लक्ष्मी कुठली? समुद्राची कन्या. मग ती कुठं राहत्या? ते सासरवाडीत. भगवान शंकर राहाल कुठं? कैलासावर. म्हणजे कुठं? कारण हिमालयाची कन्या म्हणजे कुणाची? आणि कैलास कुठे? ते बाबा सुद्धा. मग खरं सांगा, पोर जर सासरवाडीला राहायला गेलं तर आपलं बिघडलं कुठं? तुम्ही ज्यांची नावं घेते ती देवच राहायला कुठे? हे म्हणले बरं झालं भाई, आता उद्यापासून पप्याचं बापन मी. पण तुम्हाला खरं सांगा, आई बापाचं जे प्रेम आहे ते कुठंच मिळत नाही. हे सासू सासरीचं प्रेम कवर आहे माहिती? ते भामटं प्रेम आहे. हा, चहा करू का, कॉफी करू का? हो, नवीन नवीन लग्न झाले बायाला गोड बोला त्यात, असे बोला त्यात गोड. आणि एक लेकरू झालं की अशी बोलते पुन्हा. आणि 2 लेकरं झाले होतं लयच खास बोलते. म्हातारपणाला तर लयच खास बोलते. त्याला विचार गिळायचं का म्हणते. प्रेम नाही महाराज. आणि प्रेम ही संप्रदायातलं लय गोड आहे. महिला मंडळ, पुरुष मंडळी ऐका, एकदा मिळाला जन्म ते परत नाही. एकदा शिवरात्र आजची ध्यानात ठेवायची बरं का. आता काही लोक मी पुढच्या वर्षी येईन, आता काय म्हणते मी पुन्हा येईन म्हणजे मुख्यमंत्री होईल. ते पुन्हा नाही, आता परत याच नाही असं. एकदा आलंय ना परत नाही. आता लोक म्हणले हे 84 लक्ष येऊन नाही ते संपल्या. तुम्ही कसं काय संपल्या? त्याला एक सुंदर अभंग आहे. चुकलिया भरम फेर पडे, चुकलिया भरम फेर फेरा पडे, चुकलिया फेरा भरम पडे. शेवटची एक विठाला 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 शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली वर्म. शेवटची पाळी कोणती? एवढीच. आता परत नाही. आता लोक म्हणले मी पुन्हा माणूस. अजिबात नाही. डुक्कर झालं होतं, हो कोंबड होतं पहिलं, इंचू होतं, आता फक्त राहिलंय कोणता जन्म? एवढाच. आणि अगदी हे झालं की परत जन्म नाही. त्याला अभंग आहे अजून एक. जन्म नाही रे, जन्म नाही रे अनिक, हो जन्म नाही रे अनिक, अनिक जन्म नाही रे अनिक, जन्म नाही रे अनिक. तुका म्हणे माझी बाग, तुका म्हणे माझी बाग, होती संताची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी, होती संताची या भेटी, होती संताची या भेटी. जन्म नाही रे अनिक, तुका म्हणे माझी बाप, तुका म्हणे माझी बाप, तुका म्हणे माझी बाप. जन्म मेरा गे हाक, तुका म्हणे माझी भाक, तुका म्हणे माझी भाक, तुका म्हणे माझी भाक. जन्म एकदाच. जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे एकदाच जन्म आहे. आता बस, एकदा माणसाचं झालं ना, आता परत नाही. आता परत मिळणारच नाही. पण लोकांचा भास आहे ही पुन्हा मिळेल. जर जे गेले तपोवर्ध होते, म्हणजे ज्ञानी होते, अहंकारी नव्हते, ज्यांचं मितू पण हरवलं होतं, तेच जर परत आले नाही तर आपण येऊ. रावण विद्वान होता. आता जेवढे शंकराचे जेवढे मंत्र आहेत ते कुणी तयार केलेत माहिती? रावणानं सगळे. हे आपण म्हणतो का नाही, देवाचं म्हणजे भगवान शंकराचं जेवढं स्तवन रावणाने केलं तेवढं कुणी, हे जेवढे आपण मंत्र म्हणतोय ही कुणी केलेले आहेत तयार. आता आपण जी म्हणतो का नाही ही कुणाची मंत्र आहेत माहिती? आता कुणी केलं असेल पुढं. पण जास्तीत जास्त भगवान शंकराची भक्ती करणारं कोण होतं? रावण. आणि सगळे मंत्र ज्यानं तयार केले त्याला सुद्धा मरण आलं. सगळे मंत्र तयार केले ते सुद्धा त्यांच्या कामाला नाही आले. कशामुळं? एक गोष्ट आहे, त्याला रावणाकडे सगळं होतं, अहंकार होता.
आणि नामदेव महाराज गोड सांगतात, दोनच गोष्टी माणसाला नसाव्यात, एक कल्पना आणि एक अहंकार नसावा. हो ते कल्पनेची बाधा नभो कोण काही, 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 कल्पनेची बाधा नभो कोण काही. ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, कल्पनेची बाधा नभो कोण काही, कल्पनेची बाधा नभो कोण काही, नभो कोण काही, नभो कोण काही. लय गोड आवाज आहे बाबांचा आणि प्रयत्न गोड असल्यामुळं बाबा 15 सेकंदात तुमचं आयुष्य बदलणार. किती? फक्त 15 सेकंद. काय लागतं त्याला? उद्या कैलास महाराज येणार आहेत. माझी आणि त्यांची श्रीगोंद्याला गाठ पडली होती. ते असे स्वेटर बिटर पांघरलेलं, थंडीचं गारठीचं, आणि असं सुंदर गाच म्हणलं हे बाबा पुढच्या वर्षी सप्त्याला येणारच नाही. आणि तसंच झालं, ते आलंच नाही पुढच्या वर्षी. का नाही आलं? इतकं मागणं वाढलं तर कशाला येईन परत. तसं हे बाबा सुद्धा पुढच्या वर्षी नाही. एक 15 सेकंदाचं माणसाचं एक क्लिप माणसाचं पूर्ण आयुष्य बदलू शकते. पण मोकळ्या मनानं गायलं तर. एक डॉक्टरकडे गेलं. डॉक्टर साहेब माझी गाठ काढायची. डॉक्टरनं स्कॅन केलं, सगळं तयार केलं, MRI केला, कुठंही सगळीकडे मशीनमधून घालून आणलं. डॉक्टर म्हणलं 11,000 रुपये द्या. ते म्हणलं गाठ निघली का? ते म्हणले गाठ नाही तुम्हाला. म्हणले काय बोला त्या, 11,000 मागायले तर गाठ नाही? म्हणले खरंच नाही तुम्हाला गाठ? म्हणले मा आयुष्य गेलं, मी लहानपणापासून सगळं गाव मला म्हणते आतल्या गाठीचा. अरे ते म्हणले हे गाठ इथं नाही काढता येत, म्हणले ते कीर्तनात काढता येते. आणि मी कशासाठी आलो माहिती? तुमच्या गाठी सोडायला आलो इथं. मी काही वकील नाही. ती वकील गाठ सोडतो ती वेगळं, ती घटस्फोटाची. आम्ही तुम्हाला मनाच्या गाठी सोडणार. तुमच्या मनात जी आड आहे की नाही, त्या गाठी सोडण्यासाठी कीर्तन ठेवायचे. कीर्तन कसे ठेवायचे? आता ही दिवाळी काढली, अख्खी दिवाळी काढली, धुणं नाही धुती तुमच्याकडं? हे म्हणते मगापासून तूच धुईलास धुणं. खरं तर मी धुणं धुयालाच आलोय. ते म्हणते बाया कपडे धुणं वेगळं. कपडे धुणारी बाई ना 1.5 मिनिटात कपडे पिळून माघारी निघून येते, तिला म्हणावं कपडे धुणारी. आणि जी बाई सकाळी 9ला गेली वाळवून आली, तिनं अख्ख्या गावाचं धुणं धुलं. आणि धुणं धुणारा माल नसावाच. ती राजकारणात नसावा, समाजकारणात नसावा, कीर्तनात नसावा, आणि दिंडीत तर नसावाच. नेमकं दिंडीत तो माल येतो. माझ्याकडे दिंडीत बरीच तशी माणसं होती. मी राम सुद्धा घालीत नाही त्यांना. आता ती अनाजी पंताची अवलाद आहे. अनाजी पंत ज्या रायगडावर आलं, पवित्र रायगडाचा विचार होता. अनाजी पंत आलं आणि रायगडाचा विचारच बदलला. बऱ्याच सरदारांना रावजी नानासारखा इमानदार आणि निस्वार्थी असलेला माणूस सुद्धा बदलला. हिरोजी फर्जंदनं आग्र्यामध्ये महाराजांच्या मृत्यूच्या सय्येवर झोपले, तेच हिरोजी संदुका घेऊन पळून निघाले पन्हाळगडावरून. एक केवळ फक्त अनाजी पंत आहे. पण महिला मंडळ, पुरुष मंडळी कुणाची संगत धरायची, पण अनाजीची नाही. आणि अनाजी एकदा संगतीत आलं की हत्तीचा माया आला. आणि ज्यांच्या अनाजी पंतांची मुलगी पवित्र विचार, बुधभूषण ग्रंथ आवडायचा, स्वराज्य आवडायचं, नवरा फुटीर निघला, भरल्या दरबारात सांगितलं. पत्नी सुद्धा इमानदार, माझ्या घरीच कारस्थान घडतंय हे भरल्या दरबारात कावेरीबाईनं सांगितलं, अशी स्त्री असावा. आता तुम्ही सांगत नाही त्याला काय? तुम्ही म्हणजे कुंतीच आहेत. तुम्ही कोण? गांधारी. म्हणजे कसे? इथंच दाबून धरणार. थोडी घेतली असन पप्यानी. कुंतीनं आयुष्यभर सांगितलं नाही करणं माझं आहे.
कुंतीने सांगायलाच पाहिजे होतं. कुंतीने जर सांगितलं असतं माझा कर्ण माझा आहे आणि तो मला अशा प्रकारे एक सूर्यप्रकाशाच्या किंवा सूर्याच्या तेजाने मिळालेला आहे, तर तो कर्ण यांच्या संगतीत गेला. आणि कुंती बोलली पुन्हा, एकदा बोललेत त्या, देवालाच सांगितले त्यांना, ए राजा हा पहिला पांडव आहे. एक अभंग आहे त्याला, आता नवीन आलाय महाराष्ट्र. कुंती सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला रे. कुंती सांगती देवाला कुंती सांगती देवाला पांडव रे पहिला रे. हाती जन्मले बाळ सोडून दिले गंगाजळ. जन्मले बाळ सोडून दिले गंगाजळ. नाही पदराने झाकिलो कर्ण पांडव रे पहिला. हे कुंती सांगे देवाला देवाला. स्वर तरी मिसळला ना डायरेक्ट, त्याला काय होतं. आणि गोड आहे तुमचा आवाज. मग तुम्ही जर म्हणला असतं तर उत्तम होतं ते, आणि म्हणणार तुम्ही पण आता मी गेल्यावर. ते तुमचा दोष नाही, ते आमच्या मराठवाड्यातला माल आहे हा. आमच्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे बरं का, आमचा जिल्हा टॉप आहे सगळ्या जिल्ह्यात. आमचं म्हणजे महाराष्ट्रात नाही, दिल्लीत आमच्या जिल्ह्याचा धाक आहे. आमचा जिल्हा 1.5 वर्ष जळतो. त्या जिल्ह्याचं नाव आहे बीड जिल्हा. मीडियालाही तोच जळतो. आमच्या जिल्ह्याचं वैभवच खास आहे. इथं बीडचे किती पोर आहे बोटवर करा बरं. बीडचे आमचा माल कुठंतरी असणारच. आमची फिट बसतात कुठे. आमच्याकडे रोजगार हमी काम कमी निम्यात तुम्ही आम्ही पण हे पण बीडचेच आहेत का? हा पण खास काम आहे. तुम्ही पण आहेत का? तेव्हा का शूटिंग करणारच बीडचं आहे. तुमच्या चॅनलचं नाव काय? ओनली वारकरी. वा बरे असं काहीतरी नवीन असावं. एकदम होर्जिन गोड आले, पवित्र आहे, चांगले टकाटक आहे. आणि मा कलर सुद्धा चांगला केला त्या दिवशी, बघितलं मी कालच. तुम्हाला गोरा पण करता येते. मला तर तुमचं ते फोटो बघितल्यावर परत लग्न कर. मी सकाळी आमची मंडळी म्हणली बया काल काय फेअर अँड लवली लावली होती का? अहो माझा मित्र आहे फेअर अँड लवली कंपनीत, त्यानं मला फोन केला, म्हणला तुझा फोटो पाठव मला. म्हणलं का रे? ते मला पुडीवर छापायचा आहे माझा. अरे मला तुझ्या पुढे खपतीन का? ते मला माझी मी पाहीन. मी फोटो पाठवला आणि त्यानं फोटोच्या शेजारी लिहिलं होतं जर पुडी लावली नाही तर असं होतंय. कसं होतंय असं? पण एक उत्तर आहे का, कशानंच काय होत नाही. सुंदर आहे. त्याला जर खरंच काय व्हायचं असेल तर त्याला ब्रह्मरसाचं सेवन करायचं. हो त्याला ओम नमः शिवाय अख्या रात आज महिलांना विनंती करतो, घरीच नाही जायचं. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अख्या रात जप करा, तुम्ही सकाळी शुद्ध होणार. उद्या दिवसभर जप करा आणि वर्षभर भीती नाही तुम्हाला. तुम्हाला माहिती अख्या रात जिने जप केला ना तिला वर्षभर अटॅक येत नाही. आणि तसं तुम्हाला येतच नाही, कारण तुमच्यात राहतच नाही तर अटॅक कसं काय येईल? अटॅकचं लक्षण सगळे पुरुषांकडे, कारण हे दाबून धरी येते तिथं. पुरुष कधीच बोलत नाही. हे बोलल्याशिवाय यांचा ट्रान्सपोर्टच खास आहे. इकून आलं की लगेच जातंय, राहत नाही तुमच्या मनात. आमचं असं आहे, आयुष्य गेलं काबाड कष्ट करून देह झिजवला आणि ज्यांच्यासाठी झिजवला त्यांनाच किंमत राहिली नाही. बाप करी जोडी लेकराची मोडी, बाप करी जोडी लेकराची
लेकुराची होडी बाप करी जोडी लेकुराची होडी बाप करी जोडी लेकुराची होडी बाप करी जोडी लेकुराचा बाप करी जोडी लेकुराची बाप करी जोडी लेकुराचा बाप करी जोडी लेकुराची आपली कुरवणी वाळवणी आपली कुरवणी वाळवणी आपली कुरवणी वाळी आपली कुरवणी वाळवणी हे बप्तर गोडी लेकुराची गोडी आपली कुरवणी वाळवणी एकाएकी केला विरासीचा घरी 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 बाबांचा गोड आवाज आहे. ह्याचं बाजूला काढतात ना हे सगळे पुन्हा एक 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 सेपरेट द्या त्यांना. लय खास आहे काम. सगळ्या महाराष्ट्रात सगळ्यांचं सेपरेट आहे, मग आमचं का नको? विठाला विठाला विठाला. कोंडेश्वराच्या प्रांगणामध्ये सुंदर वातावरण तयार केलं. जन्नतन मंदारानं सगळ्यांनी सहकार्य केलं. सगळ्यात महत्वाचं माहिती आहे का, देवाच्या विषयी भावना इतकी दृढ आहे तुमची, कमाल आहे. देवाला सुद्धा प्रसन्न वाटतं इकडे आल्यावर. सुंदर वातावरण तयार होतं. नाही तर काय खरंय, आपल्या इना सुद्धा रात्रभर चालू असते इकडं. घ्यायला रोजांचे माणसं का आपले. आमचा गुत्ता दिलाय आता 27,000 रुपयाला दिलाय. दोघंच तीन एकरी, एक घेत आणि एक झोपत आहे. रात्री काय झालं काय माहिती, एक झोपलं आणि एक उठलं. ते त्यानं इना घेतला आणि त्याच्या ध्यानातच नाही. आणि ती झोपलं ते होतं ना, त्याला उठवलं परत त्यानं. तेव्हा उठ 4 वाजले. पण इतकं डोकेबाज होतं त्यानं घड्याळीचा काच काढला आणि तास काटा पुरं फिरवला होता. त्याने 1 वाजता 4 वाजले. ती झोपलं. त्याला म्हणला मला डोळा तर लागू दे. तो म्हणला घड्याळीत पाय 4 वाजले. ह्यानं पाहिलं तर खरंच 4 वाजले. ह्यानं इना दिला आणि ती गेली निघून. त्याच्या डोक्यात 4 वाजले म्हणजे काकड्यावाले येतील. आता 1 वाजता कशाला येतील म्हणाय. 4:30 वाजल्यावर 1:30 वाजला. तो म्हणला जगत नाही आपण आता. त्यानं मंडपाच्या बाहेर गेला. म्हणला तांबडाही फुटा नाही, कोंबडे बी मेले का काय म्हणला. 4 वाजले तर आरडणात म्हणला. 5 वाजल्यावर 2 वाजले. तो म्हणला मारुत रे तुझ्या पाया पडतो येईन आण तू. त्यानं मारुतीकडे 3 अडकिलं आणि गेली निघून. ती खरे 4 वाजले तेव्हा म्हातारा आलं. त्यानं मारुतीच्या गळीत इना पाहिला. दचकलंच ती. त्यानं माईक मध्ये पुकारला आपला मारुती प्रसन्न झाला इना वाजवायला. ज्यानं इना दिला ती आलं आणि ज्यानं घेतला ती आलं. ती मला मारुतीकडे गर्दी कशीची रे. ते मला म्हणते तो आपला मारुती प्रसन्न झाला आणि इना वाजवला. ते मला पळ रात्री मी दिला होता. हे तुमची अवस्था अशी झाली इकडं आता. तुमच्याकडे सगळं चांगलंय पण इनेचं लय अवघड झालं हो. पण तुमचं इने कधी गोड आहे तर त्यांच्या डोक्यात का उरकी तर काय नाही.
नाही मगापासून प्रसन्न आहे ते. आणि एक सुंदर सांग का महाराज, इना सुद्धा घ्यायला भाग्यवानाचं लक्ष नाही. ते काय कुणाच्या गळ्यात याला मोकळाय का तो? ज्याला भाग्य लागतं इना घ्यायला सुद्धा, पण 10 मिनिटं का होईना पण काय घेतला पाहिजे कधी बी. इना घेतल्यावरच लोक इने करी म्हणतात. नाही तर किती लखपती असू द्या, कुणी कुणाच्या पाया पडत, पण ज्याच्याही गळ्यात इना आहे ना, किती मोठा असू द्या, त्याच्याकडे टेम्पोन नोटा असू द्या, कुणाच्या पाया पडत ती, त्याला इनेकरी म्हणतात. आमच्या दिंडीत तुळशीवाली आली. अरे आल्या तिने आंघोळ केली. मला आजी आंघोळ का म्हण केली? म्हणली मला तुळस घ्यायची. म्यानं मग तुळशीचा आंघोळीचा काय संबंध आहे? ती म्हणली येताना कोंबडी खाल्ली होती रे म्या. मी म्हणलं तू दिंडीत राहू नको बरं, खप तिकडं मर. लंबार आहे दिंडीत आली तू. आणि ती म्हणली मग तोंडाची चव गेल्यावर काय? इथून पुढे एक विनंती करतो, कधी खात जाऊ नका. आता काय लोक कळत नाही लोकांना. आता तुम्ही एक उत्तर आहे का बरं? तुम्ही संपत्तीवान आहे, धनवाद. आता एवढे जण आहेत सगळेजण, कोणी म्हणावं माझ्या खिशात काजून बदाम आहे, बोटवर करा बरं. तुम्ही एवढे जण आहे, कोणाच्या खिशात काजू आहे बदाम आहे, पण गाय छाप. शेजाऱ्याला म्हणते हाय का चुना? आता कवर लावी तो चुना तू. अरे ही कार्ट येते एवढे बरोबर. तू किती दूध पितो रे? हा उभा राहून सांग, किती पितो दूध रोज? दाद्या किती पितो दूध रोज? पितच नाही. हे भविष्यातला क्वार्टरीवाला माल आहे हा सगळा. आता यांना ह्या वयात दूध द्यायचं नाही तर कवा द्यायचं? ह्या पोरांना दुधाचं ध्यानच येईना. आता हे सगळा माल दुधावरला होता पहिला. तुम्ही दूध नव्हते पेले, लिटर दूध प्यायचे. आमच्या शंभराच्या पुढं चेरवी भर दूध आलं. अशी चेरवी पुढे आली, आणि चेरवी आल्या आल्या काय झालं माहिती का? ही आणली कुणी माहिती का? राजाऊन. राजाऊ याचा अर्थ येसूबाई. ही पिलाजी शिर्केंची मुलगी आहे, तिचं नाव होतं राजाऊ. आणि ती मिळाली कोणाला? भोसले परिवाराला. पण महाराज येसुराणी साहेब लय गोड. शंभराच्या पुढे आल्या आणि चेरवी घेऊन आल्या. शंभराजे म्हणले दूध आणलंय का? दूध आणले. येसूबाई म्हणले हा. ते शंभूराजाने एकदा डोळे वर करून पाहिलं, जागेवर मारायची पाळी हो येसूबाईची. कारण शंभूराजेच होते महाराज तसे. डोळे नुसते मोठे केले तर घाम फुटला बाईला. महाराज रडायलेले. येसूबाईनं सांगितलं आऊसाहेब मला सांगायचं होतं पण समजून सांगायचं होतं. त्या म्हणल्या रडू नका, माझा शंभू असाच आहे. शंभूमुळेच मी राहिले, नाही तर मी महाराज साहेबांनंतर सती गेले असते. शंभूराजाला दुधावरली साय चालत नव्हती. साय दिसली तर डोळे मोठे केले. आयुष्यात परत कधी येसूबाईनं दूध घेऊन गेल्या, पण साय कधीच समोर ठेवली नाही. साय सगळी काढून टाकायच्या. ही ताकद त्या स्त्रीची होती, त्या पुरुषाची होती. शंभूराजे जिवंत जर कुणी केले असतील तर तुमच्या इकडल्या खासदारांनी केले. त्या खासदाराचं नाव आहे अमोल कोले. अमोल कोले, ते खासदार साहेब आहेत. दादांनी सुद्धा सुंदर काम केलंय. महाराज आमदार लय व्हायले, पण विधान भवनामध्ये माझा महाराष्ट्र टिकला पाहिजे, माझा हिंदू टिकला पाहिजे, म्हणून तळमळ करणारा जर कोणी आमदार असेल तर ती महेश दादा आहे. तळमळ पहिल्याही काळामध्ये असं घडलं एकदा. पहिल्या काळात घडलं एकदा. आपलंच होतं रमेश ती वांजळे साहेब. नाही डगमगलं, नाही काय झालं, असं माईक हातात घेतलं, स्टँडच घेतलं आणि विधान भवनात धावलं. पण गड्याला आयुष्य त्यांना मिळालं नाही जास्त. पण आपले माणसं पुढे गेले पाहिजे. आपला एक धोका आहे महाराष्ट्रात, जरा थोडं सावध व्हा. आणि तुम्हाला सांगतो मावळ पट्ट्यातल्या लोकांना, तुम्ही जर सुरुवात चांगली केली तर तुमच्यामुळं आमचा मराठवाडा, आमचा विदर्भ, आमचा पश्चिम महाराष्ट्र, आमचा उत्तर महाराष्ट्र आदर्श घेण्यासारखा आहे. तुम्ही थोडं सुरुवात केली पाहिजे. कारण तुमच्या पुढे पासून काय होतं माहिती? इथून कोणती नदी निघते? आता कुंडलिका कुठून निघती? इथून निघते. मग हे पाणी इंद्रायणीत जातं. मग हे पाणीच पवित्र आहे. निघतंय कुठून याला किंमत आहे. पण तुमचे विचार सुद्धा पवित्र आहेत, इथून निघले पाहिजे. आता हे मागे परवा दिवशीच बोललेत मोहनजी भागवत. काय म्हणले माहितीये? निदान 3 तरी आपत्ती पाहिजे. ज्याला निवडणुकीला उभं राहायचं त्यानं नाही, पण निदान बाकीच्याला काय हरकत आहे. आता मा सुद्धा मनात होतं, पण आता उशीर झाला सगळा. आता नावही मोठं झालंय. आता मला काय परत नवरा होता येत नाही, बायको करता येत नाही. माझ्या डोक्यातून गेला तो विषय. पण मी ठरवलंय नाही मला 10-12 पोराचा बाप होता येत, पण मी निदान पोरं तर सांभाळीन अनाथ. हे अशी पोरं सांभाळले तरी बाद झालं. पोटी 2 असू द्या. सिंधुताई सपकाळांना काही 100 पोरं पोटी नव्हती, पण 1000 पोरांची अनाथाची माय झाली.
मग त्याला काय होतं आता ते पुरीच्या डोक्यात आहे हम दोन हमारा एक. नका नका नका, दोन फुलं आणि एक हाप नका. हो दोन दोन तुम्हाला माहिती का आता काल एक मुंबईला येते उत्तर प्रदेशमध्ये हम दो हमारे 2 डझन. आता हे 2 डझन जर आले उद्या आणि हे जर महाराष्ट्रात आले तर सरपंच कोण होईल, आमदार कोण होईल भविष्यात, मुख्यमंत्री कोण होईल आणि देशाचं पंतप्रधान कोण होईल आणि राज्यघटना बदलायला किती वेळ लागेल पुन्हा यांच्या डोक्यात आल्यावर. आणि म्हणून इथून पुढे विनंती करतो आणि एक पोरावरल्या सगळ्या आयांना विनंती करतो, एक पोरग. आई साहेब आपण जपायचा प्रयत्न करतो लेकराला. अरे ज्या आईकडे बघितलं तिला विचारा, तुझा एकुलता एक पोरगा ऍक्सिडेंट मेला, विचारा तिला. 1.5 महिना झाले अशी बघत सुद्धा नाही डोळ्यानं, तळतळ करते आणि पोरं नीट राहत नाहीत. पोटच्या पोराचं लग्न जमलं तर सुनबाई यायची म्हणून आनंद वाटतो बाईला, पण तिच्या डोक्यात कधीच पाप नसतं की माझं पोरग काय होईल, माझं पोरग काय होईल. पण पहिल्या काळामध्ये हे सगळे जुने माणसं होते, सुनबाई सोडायलाही सासरा जायचा, दीर जायचा. पण आता फॅडच उलट आलंय, आता नवराच आणायला जातोय, नवराच सोडायला जातोय, ती बी लग्नाच्या आधी. लग्न झाल्यावर तरी जावं. आणि जे लग्नाच्या आधी जातात त्यांना विनंती करतो निदान 2-3 मारत पाहिजेच. आता ही पुरी एवढ्या सोन्यासारखी आहे. दीदी मम्मीचा जीव तुमच्यावर जास्त का भैयावर जास्त, कुणावर खरं बोलायचं, भावावर. आणि मदत कोण करतं कामात, तुम्ही. आणि मम्मीला आवडतो कोण, भाऊ. का माहिती का दीदी तुला, मम्मीला फक्त तोच उचलून आपटितो. मम्मीची जास्तीत जास्त जर हाल कोण करीत असेल तर तोच करतो. आणि मम्मीवर जर दिवस वाईट कुणामुळे येत असेल तर कुणामुळे द्या. तुम्हाला कळत नाही महाराज, ही पुरीत ना सोन्यासारखे लेकर आहे, यांची क्रांती लय गोड आहे. या दोन्ही घरी दिवा लावितात महाराज. आता काही वेगळीच दिवे लावितात, ते वेगळे आहेत. पण त्यांना पुनावा आहे का, कन्या कशी माहिती का, त्याला सुंदर उदाहरण आहे. रानूबाई होत्या. रानूबाईला कळलं की माझा भाऊ आहे ना दिलेर खानाच्या छावणीत गेलं. रानूबाईनं मुकुट घातला, तलवार हातात घेतली, अंगरखा चढवला, घोड्यावर बसल्या आणि दिलेर खानाच्या छावणीत गेल्या. भाऊ जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत आल्याच नाही. अशी बहीण परत मिळेल, अशी बहीण परत मिळेल. म्हणून धर्म टिकला त्याचं एकमेव कारण आहे तर ती छत्रपती आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्याला सुंदर उदाहरण आहे. धर्म टिकला असेल तर ते कुणामुळं, तर ते महाराजांमुळं. आणि छत्रपती आहे बघा. आता लोकांचा असा भास आहे बाबा ज्ञानेश्वरी आहे, आता तुम्ही आपण म्हणतो का नाही दिंडी आहे, दिंडीवर सुद्धा हल्ला करणारा काकर खान होता. आणि काकर खानाला हेच भगी पताका, हेच बांबूची काठी शंभूराजांनी उलटी करून काकर खानाला सळो का पळो केलं. त्याला सांगितलं इथून पुढे वारकऱ्यावर जर हल्ला केला तर तुला इथं राहायचा अधिकार नाही. ते बी तुकोबरायच्या चिरंजीव आहेत त्यांच्या दिंडीवर हल्ला केला होता, दुसरं कुणावर नाही. म्हणून मागणं मागतो धर्म अर्थ काम आणि मोक्ष शिवादेकता प्रत्यक्ष. हो एका जनार्दने शिव निवारी कळी काळाचे. काळाची भीतीच नाही महाराज. ज्यानं चिंतन केलंय त्याला काळाची भीती नाही. का त्याचं कारण आहे ह्या बाबा स्मशानात राहतो. हे बाबा आपण जिथं शेवटला जाणार तिथं कोण आहे, हा बाबा आहे. आणि सुंदर उदाहरण आहे तुकोबराय म्हणतात धर्म अभंगाचं पहिलं जन्म. धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन.
वाजत आहे काय बाबा गळगोड आहे टकाटक काम आहे असं. बाबा मला अजून एक इच्छा आहे तुम्हालाही पटन बोलल्यावर आणि प्रकाश बाबा आहे त्यांना सांगतो आणि सगळ्यांनाच सांगतो हे जी वाजतंय का नाही हे असं वाजत वाजत गेल्या पुढं पुढं भविष्यातले खास काम आहे एखाद्या वेळेस ते कुठेही वाजू शकतं ते चित्रपटात सुद्धा वाजलं पाहिजे ते आयुष्य बदललं पाहिजे ते बाहेरल्या देशात वाजलं पाहिजे कारण त्याचं सुंदर उदाहरण आहे हे कीर्तनात तर वाजलंच पाहिजे पण याची प्रॅक्टिस किती गोड आहे ती चैतन्य किती आहे कुणालाही वाटलं पाहिजे एकदा मृदंग सुद्धा मध्ये घ्या आता ही डीजीबीजी बस झाली हे लोकांना कळतही नसतं हवा कुठून जाते हेच कळत नाही त्याचं ते तुम्ही पहा बरं आमच्या ह्या भजनात जो आनंद येतो ते तिकडे का देवाला सुद्धा आनंद घ्यायचा म्हणून देव कुठून आले माहिती ज्या सुखा कारणे देव देलावला ज्या सुखा कारण देव देलावला वैकुंठ सोडणी सत सदनी राहिला 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 धन्य ते संतांचे सदन धन्य ते संतांचे सदन धन्य धन्य ते धन्य धन्य ते धन्य धन्य ते सागप भरे निर्मगता सागप मगरे सागप मगरे सानी पदनिसा निंदादा निंदादा निंदरे निंदादा निंदरे निंदादा ने 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 निंदादा 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 निंदरे Hare Gama Badani Dada Hare Gama Badani Dada Hare Gama Badani Dada Ni Dada Ni Dada देवाला सुद्धा आनंद वाटावा आणि देवाची प्रसन्नता कशावर अवलंबून माहिती माणसावर अवलंबून आहे आता इथं एवढे सगळे लोक आहे आणि एखादी शिकूनच नसते मग देवाला काय वाटन पण यात्रा असल्यावर शिवरात्र दिवशी उत्सव आहे देवालाही आनंद वाटतो सुंदर सांगू तुम्हाला देवाला सुद्धा असं एकटं करमत नाही म्हणून तो वैकुंठ सोडून बर त्याला काय भारतातले जगातले सगळे दीप माहित नव्हते पण ते ज्या दीपात आलं जंबू या दीपामाची पंढरपूर गाव जंबू या दीपामाची एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा हो विठू पाटील त्याचे नाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाम चला जाऊ तया खाया काही भोजन मागाया 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 विठोबाचा धर्म लागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म लागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबा
त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचं धर्म जागो. ते पोरग आलं का वर आलं ते पान ती चैतन्य किती खास आहे. ते अभंगानच वर आलं एक एक येत त्याला सुद्धा आनंद घ्यायचा आहे. ती तुमच्या मांडीवर बसलं काही घेणं देणं नाही काय नाही. लय खास काम आहे ते चैतन्य आहे महाराज. आता ते जर असं पुढं आलं तर इतकं धाडशी होणार आणि भविष्यात ती गरजेचं आहे महाराज. वैकुंठाहून जो देव त्याला उदास वाटतं म्हणून तो इथं आला. आता तसं तुम्ही बघा कैलासाचा जरी देव असेल तर तो कुठे आहे 12 ज्योतिर्लिंगामध्ये आहे चराचरात आहे जगात आहे आणि ते याच्यात पण आहे. कुठं एक सांगू तुम्हाला याच्यातला लय खास आहे. याच्यातला बोलतोय याच्यातला चालतोय आणि याच्यातल्याला काय पाहिजे सुख पाहिजे. आणि हा आतला आहे ना त्याला राम म्हणतात. काय म्हणतात एक त्याला अभंग आहे हरिपाठात सर्व घटी राम देह देही सूर्यप्रकाशात सहस्ररश्मी 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 हरिमुखे मना 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 एक तिसरं पोरग तयार झालं बुवा. आता लय खास ते तो बाबाचं धोतर राहील का असं ओढून ओढून त्याला नाचायचंय पण ते धोतराला धरून नाचायचंय. ते हे दादा इकडे काय नाव आहे त्याचं ओंकार श्रीराज आहे. श्रीराज दादा इकडे माय इथं उभा राहा. या या इथं या. नाही 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 असू दे असू दे बरं आहे तिथं उभा राहिले ते. मला वाटलं आमच्या ओंकार सारखंच आहे. नाव किती गोड आहे तुमचं ओंकार आहे की नाही. गोड आहे. वायकर बाबाचं काय नाव आहे आशिष बाबा. हा हा आणि तुमचं तर काय बाबा आतल्या आतच काम आहे अभिमन्यू. असे गोड असतात अभिमन्यू महाराज पण शाळेत. महाराज माझं नाव सुद्धा खडके महाराज आहे. मी परवाच सांगितलं खडके महाराज नाव टाका. मला पत्रिका आली बघा. मी सांगितलं खडके महाराज नाव टाका त्यानं सडके महाराज नाव टाकले. मला ही गाडी सगळीकडून चांगली ही झालीच कशी अशी बा. सांगितलं खडके त्यानं सडके टाकले. आपलं नशीबच अवघड आहे महाराज. मी कॉलेजला होतो मला बऱ्याच वेळेस वाटायचं मी गॅदरिंगला जावं. सगळे पोरं गॅदरिंगला असायचे. मला ना गुरुजी मला नंबर लावा. ते म्हणायचे तुला पावडर जास्त लागतंय. आमचा नंबर कुठं माहिती का बांबू उचलायला मंडप ठोकाय. आम्ही कढईत बी नाही बुंदीत बी नाही. आम्ही नुसतं मीठ वाढाय मग आमचा नंबरच असा होता. मी आळंदीला होतो ना बरेच 96ला आळंदीला आलो ना. मला कधीच हरिपाठाला गुरुजी नेलं नाही. असं मी कशाला इस्त्री कराय भांडे घासाय. मी म्हणलं गुरुजी मला कधीतरी हरिपाठाला पाठवायचं. ते म्हणले तुला पाहिल्यावर लोक नेहायला येत नाहीत पोरं. हे आपला खराब माल हो. अहो लय अवघड आहे. आमची सासू मला बघितल्यावर रडायची पहिलं. मला मामी तुमच्या घरी कोणी गेलं का काय. ते डंगार म्हणायचं तुम्हाला पाहून रडते. आणि ती म्हातारी 1.5 महिना आमच्याकडे राहते आता. आणि आता म्हणती थोरला जावं देव आहे. पहिलं भूकंपात गेलती का तू. लय कठीण काम आहे. आमची मेवणी बघा ते मेवण्या बी भामट्याच आहे सगळे. मला 4 मेवण्या आहे तशा एक हेकणी अशी.
आता मी गाडी घेतली तर काय गप मरावा का नाही, तिनं काळी भावली लिंबून काताडन गाडीला बांधाय दिले. म्हणलं का ग बाई असं? ती म्हणली नजर लागून तुमच्या गाडीला. म्हणलं तुला अक्कल आहे का? एवढा मोठा काळा भावला पुढे बसलेला असल्यावर ह्याला नजर लागल? अरे हे एवढं गोड आहे, याला पहिले याला कधी काजळ नाही लावलं तर अजून नाही नजर लागली. माई कधीच बायको महाराज कधी आमच्या घरी गेल्यावर मिरच्या कोणी उतरीत नाही, काय नाही, नजरच लागत नाही तर उतरायचं काय? किती मिरच्या टाकू द्या चुलीत आगही होत नाही, वाजतच नाहीत मिरच्या. आमच्या घरात एकच मिरची वाजती, बायको. हा ती नाही, आता ती कोणती क्वालिटीची काही कळत नाही पण वाजती. असू दे, बिचारी लई खास आहे. पण आपल्या जीवनामध्ये खरं तर मला ते जजमेंटच नाही झालं. पण माझं एक मत होतं, मला कधीतरी टॉप पाहिजे. म्हणून मी गुरुजीचं नाव घेतो पुन्हा पुन्हा. का मला इंदुरीकर महाराजाकडे आलं की बरंच वाटलं. महाराज अरे तू लगील जायचंय का? तिथंच बस, काही नाही त्याला. काय कोणी काय म्हणलं म्हणायचं, पाणी सांडलं होतं वरून खाली आलं. आता उगं थोड्या वेळ राहील काय आला उठतो. आता लय कार्टी खास आहे, उठायचं नाही. नाही नाही ते लय खास काम आहे. आता त्याचा दोष नाही. ते जायचं का तुला? लय अर्जंट आहे का? नाही ते असलं तरी नाही म्हणणार नाही ते. बरं ही लई ताप आहे हो, ही पोरं सांभाळायचं नाही अवघड आहे. एक कार्ट रडत होता, आजी म्हणली का रडतो? नातू म्हणला मला भीती वाटते संडासात बसायची. ती म्हणली लाईट लाव. म्हणला गावातच लाईट नाही, काय लाव? ते म्हणले मग मोबाईल घेऊन जा. मला चार्जिंगच नाही तर. मग ते म्हातारीने त्याला मोठी मेणबत्ती पेटवून दिली. म्हणली जा. त्यानं अशी मेणबत्ती हातात धरली, दमानं चाललं. त्याचे 2-3 मित्र आले, त्यांना वाटलं याचा वाढदिवस आहे. ते मोठ्या नारडले हॅपी बर्थडे टू यू. आता ह्याची मेणबत्ती इजली. ते मला तुम्हाला अक्कल आहे का? मला अर्जंट जायचं, मेणबत्ती का म्हणे निजवली. ते म्हणले आम्हाला वाटलं तो वाढदिवस आहे. तो मला मग केक खाऊन जा, थांबा आता. पोरं जीव काढू काढू पळायचे, नको नको म्हणले. तू हा केक काही नको. पोर आहे मानास ते. अहो यांच्या डोक्यात आल्यावरती माई जिरवाय बसली. ती काही साधा माल नाही. हे गेले गेले म्हणते ह्याची गाडी कुठे बघा आधी. हे पोरं लय कलाकार आहे. पोरांच्या नादी लागणं लय कठीण आहे. फक्त ती कृष्णानंच लागाव. आणि कृष्ण म्हणजे यांच्यातलं लय खास तेच होतं. कृष्ण कोण माहिती तुम्हाला? पुरुष मंडळी, शाने शाने माणसं आहेत आणि पदवीधर आहेत आणि मुलं आहेत तरुण. तुम्हाला कृष्णाचं दर्शन घ्यायचंय का? कुणाचंच घ्यायचं नाही जगात, फक्त पांडुरंगाचं घ्यायचं. पांडुरंगाचं दर्शन झालं म्हणजे कृष्णाचं झालं. कृष्ण म्हणजेच कोण? पांडुरंग आहे. आता लोकांना काय वाटतं, आता पांडुरंग कसं आहे दिसायला? सावळं तरी म्हणा की. तुम्ही काय आमच्या मुळावर आला हो का काय? आमचा देव सावळा आहे. पण देऊचे तुकोबर आहे का म्हणतात माहितीये का? आमचा देव जरी सावळा असेल त्याचं ध्यान सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटे बरी. 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 तुलसी हो जागला कासे पितांबर. तुलसी हो जागला कासे पितांबर. कासे पितांबर. कासे पितांबर. वा, गोड आवाज आहे बाबांचा. प्रमाणे गोड देतात. मला तर असं वाटतं बघा, तुम्हाला सप्ताह सुद्धा तुमचा तरुण होत चाललाय. कसं होत चाललाय? माणसाला विनंती करतो सगळ्यांना, माझं तुम्हाला राग येईल. छत्रपतींच्या काळामध्ये सुद्धा ही मरगळ आलेली होती का नाही? ही पुण्यात आल्यावर छत्रपतींनी बाजूला काढली. काय काढली? हे सत्याला काय महाराष्ट्राला मरगळ आलती नव्हती आली. महाराष्ट्र असा कमकुवत झाला होता.
पुण्यामध्ये छत्रपती आले आणि येताना छत्रपतींना आणलं कुणी? आऊसाहेबांनी आणलं. ज्या शनिवार वाड्यात कधी कुणीच मुक्कामाला राहत नव्हतं, तर का राहत नव्हतं? तर त्याचं कारण आहे, छत्रपतींच्या काळामध्ये सुद्धा असा बोबाटा होता की त्या शनिवार वाड्यात आणि त्या परिसरात जर कोणी राहिलं तर त्याचा वंश बुडल. कारण तिथं गाढवाचा नांगर फिरवलेला होता. आऊसाहेबांनी जाहिरात केली, सगळीकडे बोबाटा झाला. मावळातल्या लोकांनी सांगितलं, आऊसाहेब तुम्हाला आमच्याकडे नगरी आहे, जागा मिळेल, सगळं मिळेल, पण तुम्ही तिथं नका राहू. आऊसाहेबांनी पाटलांना बोलवून सांगितलं, असं जमन का? जर गाढवाचा नांगर फिरलाय तर ते कशानं भूमी पवित्र होईल? ते म्हणले, सोन्याच्या नांगरानं. आऊसाहेबांनी सोनं गोळा केलं. महिलांनी तोळा दिलं असं त्यावेळेस. आता तोळा द्यायचं म्हणल्यावर बाई जगायची नाही. सगळ्या महिलांनी तोळा दिला असन. त्यावेळेस नांगर होतच होता, पण आऊसाहेबांनी ठरवलं नांगर बनवण्यापेक्षा फाळ बनवू. आऊसाहेबांनी ती फाळ बनवला आणि फाळ बनवून नांगराला लावला. नांगर शिवबाला धरायला लावला. आऊसाहेब पाठीमागं उभं राहिला आणि ती भूमी, ही भूमी एकदाच छत्रपतींना सोन्याच्या नांगरानं नांगरली. ती भूमी इतकी पवित्र झाली, आता तिथं काहीच उन्ह राहिलं नाही. ही आऊसाहेबांची कृपा आहे. हे तुम्हाला कमी पडत नाही याचं कारण काय आहे? छत्रपतींची कृपा आहे. छत्रपतींची कृपा का? आजही बघा, तुम्ही बघितल्यावर सुद्धा चैतन्य वाटतं. पुतळ्याकडे बघितलं सुद्धा समाधान वाटतं. ते तेज महाराष्ट्रात किती माणसं आहे, पण असं तेज नाही, असं शरीरही नाही. आणि असं का शरीर नाही? तशी आई होती. कशी होती आई? आई तशी होती. एकदा छत्रपती म्हणतात, आमची आई जर अशी असती तर आम्ही कसे झालो असतो? असेच झालं असतो. मन मागणं मागतं सगळ्यांना. आपल्या जीवनात ती बदल झाला पाहिजे. एकाची दाढ पाडायची होती. ते डॉक्टरकडे गेलं. डॉक्टर साहेब दाढ पाडायची. डॉक्टर म्हणलं पाडतो. तो म्हणला मला भीती वाटते. ते म्हणले भुलीचं इंजेक्शन दिलं की भीती कमी होती. ते म्हणले तेवढं नाही भागात, माझ्याकडे एक औषध आहे, थोडं ओतून द्या, मी घेतो आणि भीती वाटायची बंद झालं की सांगतो. त्यानं क्वार्टरच काढली काय. ते डॉक्टरनं त्याला ओतून द्यायची, विचारायचं भीती वाटते का? अजून थोडी थोडी वाटते म्हणायचं. परत ओतून दिली. आता भीती वाटते का? नाही म्हणलं अजून थोडी थोडी वाटते. सगळी क्वार्टर संपेपर्यंत त्यानं विचारायचं अजून भीती वाटते का? आता थोडी थोडी वाटते. आणि सगळी संपल्यावर विचारलं आता भीती वाटते का? म्हणला कोण हात लावतोय पाहतो आता. भीतीच गेली ना. हो, जुन्या मावले आहेत. आई होतं पहिलं खायला नाही. अरे या जुन्या आजी तुमच्या काळात खायला होतं नाही हो? अरे पिशवीत सुद्धा काही नसायचं. बाजारावरून पिशवी तशीच यायची, पण खायला नसायचं. तशा अवस्थेत पोरं मोठे गेले आणि बाया म्हणतात आमच्या सासूचा काय संबंध आहे? तो नवरा का वड्याला सापडला होय? तो नवरा रे, तिचा पोरगा आहे, ती 3 वर्ष दूध पाजलं. बाया म्हणते त्यांचा काय संबंध आहे? आणि सगळ्या महिलाला विनंती करतो, कुणालाही तुम्ही वाईट बोलत जा, पण तुमच्या पप्याच्या बापाच्या आईला नाही. नाही, ते बिचारीने कष्ट केलेत. हा एवढा मोठा तगडा गडी तुम्हाला दिला तिनं, तुमच्या वटीत टाकला आणि तुम्ही म्हणल्या माय तू काय जत्रच सापडला का तुला शिवरात्रीला? अरे तो कोणाच आहे? आता लोक म्हणते बाबा आमचं आहे. आता तुमच्या डोक्यात काय असतं? त्यांना बोलायचं कुणी गरज नाही. महिला मंडळ, जी बाई जावाला बोलत नाही ना, तिचं आयुष्य बरबाद आहे. सख्या जावाचं टेटस ठेवत जा. सख्या जावाचं टेटस ठेवायचं वाढदिवसाचं. कुणाचं? सख्या जावाचं. रोज जाऊ टेटसला ठेवायचे आपल्या, रोज. पण सख्खी पलीकडल्या वाड्यातली नाही. तिकडे ती खपू द्या, मरू द्या, उलथू द्या तिकडं. ते टाटाच्या तळ्यात जाऊ द्या तिकडं. ती पलीकडल्या वाड्यातली आपल्याला काय ती का गुंठा देणार आहे का काय? आपली देणार आहे. एके विहिरीचं पाणी, एका आईचं दूध पेलेले 2 पोरं, वा एके घरात राहते. काय कमी आहे का त्यांना? आमच्या छत्रपतींच्या घरामध्ये 2 मुलं. किती मुलं? 2. मुली भरपूर पण मुलं 2. त्या मुलांना आया किती माहिती का? 8. किती? 8 आया, 7 जिवंत. पण प्रेम किती माहिती का? एकीला पोरगच नाही पण तिचं सगळ्यावर प्रेम. तिचं नाव पुतळाबाई, पुतळा राणीसाहेब. पोटी काहीच नाही पण माझा शंभू बाळ आहे. आणि शंभू राजाच्याच खांद्यावर मुंडकं ठेवून प्राण सोडला. अशी माता अशी माता. आता तुमच्या डोक्यात काय असतं? पप्या. तो पप्या नाहीच आहे. तो कुणाचाच नाही पप्या. तो संध्याकाळी कळतो कुणाचा आहे. मग त्याला ते असं तारकटेल डोळे राहते अशा पप्या. माझ्या मागून एक आता गाडी आली पुढं, तिच्या मागं नाव टाकलं होतं. आता कसं वाटतंय?
मला आता काय वाटायचं मग? तळेगाव फाट्यावर त्याची गाडी आली आणि पंक्चर झाली. मला आता कसं वाटतंय? तो मला नाव मोडा वाटते आता. अहो, गाड्या मागून पुढे जात असतात. प्रगती झालीच पाहिजे. तुमच्या भागात प्रगतीचं काम चांगलंय. हे बघा, सगळ्याला विनंती करतो, तुम्ही जन्माला आलात नाही इकडल्या भागात, तुम्हीच पुण्यवान आहेत. काय तुम्ही मागच्या जन्मी काय केलं असेल, पण तुम्ही ह्या भागात जन्माला आलात ना, वा वा वा. अरे ही पोर आहे, सोन्यासारखे दिवस आहे महाराज तुमचे. काय कमी आहे तुम्हाला? सगळं दिलंय देवानं. पाणी भरपूर आहे, आमच्याकडे टाकून प्यायला पण नाही. मिक्स करायला 55 क्वार्टर घ्यावं लागती. 15ची बाटली मिक्स करावं लागते पाण्याची, आणि मग मुंग्या येत्या. तुमच्या वड्याला पाणी आहे. तुमची कृपा किती आहे तुम्हाला, सगळं सुंदर आहे तुम्हाला. आमच्याकडे नाही महाराज, आमच्याकडे हे पद्धत कमी आहे. म्हणून तुमच्याकडे भात आहे ती बी इंद्रायणी, पाणी 24 तास. इथलं पाणी चंद्रभागेला जाते. पाणी कुठलं? इथलं कुंडलिकाच. आणि जातं कुठं? चंद्रभागेलाही जातं, भीमेलाही. भीमेतूनच कुठं जातं? ती इंद्रायणीच जात. मग इंद्रायणी पवित्र आहे, पण मागणं मागतो सगळ्याला, जशी इंद्रायणीचं पाणी पवित्र आहे तसे तुमचे विचार पवित्र ठेवायचे. ते तुकोबारायचे विचार होते. तुकोबाराय भाग्यवान होते. एकदा तुकोबारायच्या पत्नीने विचारलं, ऐकाल माझं? ऐकाल का? सांगा काय म्हणत्या. ऐकलं माझं? तुकोबारायची पत्नी काय म्हणायची माहिती? ऐकणार? हो. माझा आजार बरा व्हावा वाटतं तुम्हाला? हो. नक्कीच व्हावं वाटतं. मग माझा आजार बरा होईल, पण तुम्ही लग्न केलं तर. महाराज, तुकोबारायची पत्नी बोलली पहिली, माझा आजार बरा होईल, पण तुम्ही लग्न. आता कोण कोण मरणार आहे, म्हणणार आहे नवऱ्याला? म्हणा बरं आता. आज संध्याकाळीच म्हणा, माझा आजार बरा होईल पण तुम्ही. म्हणणार तुम्ही? म्हणूच शिकत नाही. तुकोबारायचं लग्न झालं दुसरं, पत्नी वारली. वारली याचा अर्थ कळला का? आजार होता महाराज त्यांना. आता ते घडत नाही. तुकोबाराय इतके श्रीमंत विचाराचे आहेत. किती श्रीमंत विचाराचे. तुकोबारायच्या दारात काही नाही, तुळस. पण असं लोक म्हणतात. पण गाभारा कोणी बांधला ज्ञानोबारायचा? 1000 पारायण ज्ञानेश्वरीचे कोणी केले? तुकोबारायनं. मिरचीचे व्यापार, आता लोकांनी फसवला असेल, पण व्यापार कोणाचा होता? उत्तम निवेदन. आता लोक म्हणते वा लय कीर्तनकार लोक पैसे घेत्या आणि त्यांना एवढ्याची गरज काय. आम्ही घेत नाहीत महाराज. आम्हाला ते तुम्ही देतात ना, ते का देतात माहिती का? आमच्या तुकोबारायची सावकारकी ह्या भागात होती. त्या काळात तुकोबारायने वह्या बुडवून टाकल्या. ते आता वसुली चालू आहे. आम्ही सेल्समॅन आहे. आम्ही तरी काय करतो हे पैशाचं? आम्ही मंदिर बांधणार. आमच्याकडे हे पैसे राहत नाहीत महाराज. मी तर बघा, आल्याला सगळं आहे ना, मंदिर बांधायचं काम. मग आमचं तुकोबारायचं कामच काय होतं? मंदिर बांधायचं. कारण तुकोबारायने सुरुवात केली कशाची? मंदिराचा गाभारा बांधला, ज्ञानोबारायच्या मंदिराचा बांधला. आणि म्हणून मागणं मागतो सगळ्यांना, तुकोबाराय हे चैतन्य. तुकाराम तुकाराम नाम घेता. आणि त्या तुकोबारायनं धर्म टिकवण्यासाठी धर्माचे पालन करणे. पाखंड, पाखंड याचा अर्थ वाईट. आणि आईसाहेब, वाईट मनात नसावंच. आणि ज्यांच्या मनात घाण आहे ते घाण काढून टाका. काही नाही ठेवायचं. शुद्ध अंतकरण करायचं, स्वच्छ अंतकरण ठेवायचं. आणि तुम्हाला माहिती आहे का, स्वच्छ अंतकरण ठेवलं की जीवनच वेगळं आहे. मग तुम्हाला एकदा मागचा पुरावा सांगतो, लय गोड आहे. ज्यांचं अंतकरण घाण होतं, ज्यांच्या आतमध्ये मळ होता, त्यांचं कधी नाव इतिहासात राहिलं नाही, अजूनही नाही. ज्यांचे नावं निघतात त्यांचे का निघतात? तुकोबारायच्या सोबतचे 14 टाळकऱ्याचे नावं का निघतात? त्याचं कारण तुकोबाराय. ज्ञानोबारायमुळं रेड्याचं नाव अमर झालं. रेडा बोलला पण ज्ञानोबाराय समोर. कुणा समोर नाही बोलला. रेडा बोलला पण कुणा समोर? आमची मंडळी एक दिवशी म्हणली, बया आमचा बी रेडा बोलतोय. आम्ही आहेत रेडे, पण आमचे ज्ञानोबारायमुळे बोलतो. नाही तर आम्ही बी निर्बुद्ध रेडेच होतो. कारण तुम्ही आम्ही कोण होतो पहिले? काय बुद्धीच नव्हती. बुद्धी होती कुठं? बस बुद्धी अशी भ्रष्ट होती. आणि त्याला चैतन्य दिलं, त्याला चालना ज्यांना दिली, त्यांना काम केलं. अभंगाचं दुसरं चरण. हे चियामा करने काम रे, हे चिया करने काम, हे चियामा करने काम, हे चिया करने काम.
ध्यानाचा परिणाम आहे. काय गडी हालायलाय भाऊ. मला तर वाटतं वर हात करताना हात निघतो का काय भावा. जोरात काम चालू आहे भावा. काय खरं नाही. लईच कठीण काम झालंय. लईच खास आहे. कठीण असंच पाहिजे माणूस. हे चैतन्य असू द्या. लेकर आहेत आणि आनंद असत. एक सांगू का तुम्हाला, हे प्रक्रिया वेगळी आहे. लहानपणाची प्रक्रिया आहे. असंच पाहिजे. अजून एक सुंदर उदाहरण सांगतो, जरा ध्यानात येईल तुमच्या. सात्विक तयाचा हरी का पण कुळी कन्यापुत्र कसे पाहिजे. गीता भागवत अखंड चिंतन. आणि म्हणून आज आपली जी तरुण मंडळी सगळे जी पदवीधर आहेत, आता तुमच्या मला वाटतं ट्रस्टीचे अध्यक्ष तरुण आहेत. तरुणच आहेत ना. चांगलं चैतन्य गोड आहे. गणपत शेठजी ठोसर आडनाव आहे त्यांचं. वा चांगलं काम आहे. आणि एक सुंदर सांगा, तरुणच पाहिजे. आता उगाच मरायला लागेल डोंगर. आमच्याकडे एक म्हातारा परवा दिवशी 1.5 किलो धोतराला मळ त्याच्या. ते मला म्हणायचं 60 वर्ष अध्यक्ष. आता किती वर्ष राहतो. खरं सांगू तुम्हाला मानस, मला नागपूरचे 2-4 कीर्तन होते. आता मी दर महिन्याला नागपूरला जास मग तिला उतरा. तुमच्या ध्यानात आलं का महाराज. 6 मिनिटापूर्वी बोलत होते दादा, गेले. मी काही कुठल्या पक्षाचं नाही, पण आपल्या महाराष्ट्राची काय झाली, सगळीकडेच ती अवस्था आहे. आणि टेटस सुद्धा, कुणाच्या वैऱ्याचे टेटसला फोटो होता. मधल्या काळात असं मरण कठीण काम आहे. म्हणून तुम्ही इथून पुढे ध्यानात ठेवत जा, हे मरण अटळ आहे, कधीतरी येणार आहे. निवडणुका येतील जातील, पण जागा ह्या बाबाची तीच आहे. जागा ही अशी धरायची. कोणती. ही अशी. ती अशी जागा धरायची. ही अशी धरायची. जागा बदलायचीच गरज नाही. पुन्हा जागा धरतानाच अशी धरायची की ती जागा पण कोणी उठविणारच नाही. अशी जागा धरायचा प्रयत्न करा. उगाचच काळ बदललाय. आता बघा तुम्ही, पहिल्या काळात बातम्या ऐकायला मिळायच्या कशावर होत्या. पहिले सगळ्या बातम्या इंदिरा गांधी वारल्या रेडिओवर. सगळीकडे रेडिओ होता. अहो लई वर्षी रेडिओ होता. लग्नात रेडिओ दान करायचे. मला ठरला होता, पण त्यांचा एक रेडिओ आल्यापासून मी दुसरा मागितला नाही. आल्याला रेडिओ 24 तास वाजतोय. वाय 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 वाय. तुम्हाला रेडिओ असेल ना. पण तुमचं वाजत नसेल. लयच कठीण काम दिसतंय. रेडिओचं नाव काढलं लयच खोललंय बुवा काम. पण खरंच सांगू तुम्हाला, लयच कठीण. पण एक सांगा, हे लग्न सुद्धा एवढे सजले नसते ना, आज सजलेत. मग अशी सांगितलं तुम्ही. पण एक सांगा, वाजला तर चालन, पण घरात असावा. कोण. जर रेडिओ घरात नसला, स्टँडवर झोपा वाटत. पण पाहिजेच. यांचा रेडिओ सोबत आलाय काय. आणि अजून एक सुंदर उदाहरण आहे का. रेडिओ याचा अर्थ कळला का. आपल्या घरातली स्त्रीच म्हणून नाही, तर आपल्या घरातलं ते चैतन्य. आपल्या घरातले तुमच्यामुळं राम, तुमच्यामुळं कृष्ण, तुमच्यामुळं सावित्रीबाई फुले, तुमच्यामुळं आंबेडकर, तुमच्यामुळं अण्णाभाऊ साठे, तुमच्यामुळं अहिल्यादेवी होळकर, तुमच्यामुळं शंभूराजे, तुमच्यामुळं आऊसाहेब, आणि तुम्ही म्हणून आम्ही, आणि तुम्ही म्हणून चैतन्य. घरातलं तुम्ही दैवतच आहात. म्हणून या जगामध्ये किती जरी काय झालं, एक महाराष्ट्रभर आता फिरलं, सगळीकडे होते. रडू नको बाळा आता आलं. पण त्याच्या अगोदर जे फिरलं तिला गोड आहे. हे जरी नाही कळलं दुसरं येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, सरित सवती बा काळ बांधून गाईल. सरित सवती बा काळ बांधून गाईल. एक बाजूला जरी आमची पैमा जाईल, पैमा जाईल, पैमा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोलत देखो पिंगळा महाद्वारी. महाद्वारी बोल बोलत देखो पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखो पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखो पिंगळा महाद्वारी. करुणी उचित
झाली हृदयात दाद मागाया आला दाद मागाया दाद मागाया आला दाद मागाया दान मागाया आला दान मागाया दान मागाया आला दान मागाया अहम वाजा प्रेम नगरावाली सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी ललित माझ्या मल्हारीची वारी माझ्या ललित माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग औगा 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 धांगड धिंगाग 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 दाताच दातवन घ्याग कोटी दाताच दातवन घ्याग कोटी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी काळामणी कुंकू घ्या कोणी 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 काळामणी कौल फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका दौर फिरवितो तुम्ही दौर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका दौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी खास काम आहे महाराज हे महाराष्ट्रभर एकदम गोड आणि चांगलं विशाल महाराजांमुळं तयार झालं आणि ते महाराष्ट्राला मिळालं विशाल महाराज खोल्यांमुळंच तयार झालं खरं तर ते हे नसतं आणि हे वैभव मिळालं ते पिंगळा चालू झाल्यावर हे परत आलं त्याच्या मम्मीनं निघालं होतं तरी आलं बाई हे भविष्यातलं चांगलं कीर्तनकार आहे आणि उमेश शेटजी पवारसाहेब मारुतराव पवारसाहेब त्यांना सांगतो तुमचं हे जे सगळे चाललेलं निवेदन आहेत आयोजक आहेत सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही तनमनानं सगळेजण साथ करतात भरपूर ट्रस्टी आहेत दान करणारे आहेत भरपूर कष्ट करणारे आहेत तुमच्या सगळ्याची पावती एकच आहे कोणती हे असं पाहिजे हे असंच पाहिजे आणि हे होतं एकदा भजन करू ठोबार कुमार ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी हरि ठोबार कुमारी 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 ठोबार कुमारी
चांगलं जजमेंट आहे. सगळ्यात महत्वाचा हार सुद्धा गोड आहे. मला वाटतं काढूच नाही आता, असाच घालून घरी जावं. पण घरची आरडायला बसली, ह्यानं काय दुसरं केलं का काय. मी एकदा असं केलंच होतं. मी लय हार घातले आणि असं गेलो घरी. आणि खरंच पुरुष मंडळी सांगा, मी घरी जाताना हसत जात नाही. तुमचं काय मत आहे? तुम्हालाही विनंती करतो, जास्त गंभीर जात जा. असं तुम्ही म्हणता काय होईन फायदा? आपण जर हसावा, ह्या म्हणतात कुणाची गाठ पडली होती. एवढं ते चेहऱ्यावर तेज कस काय आलं बाई तुमच्या? आर्थिक संप्रदायातलं तेज आहे. पण ते उगच काहीतरी म्हणजे हे सगळं आता उड्या हाणताय. ते माल कसं आहे माहिती आहे का? हेच तेजदार आहे, कारण यांना अजून टेन्शन नाही, काही नाही. टेन्शन मग ते सगळं टेन्शन प्रकाश महाराजांना नाही, यांचं आहे का नाही. आणि सगळी ही जी पोरं आहे का नाही, हे सगळे पोरं कोणी टाकलेले माहिती का? मायबापाने. पण कसले टाकले सांगू तुम्हाला? सगळ्यात खराब माल, जे कोणत्याच कामाचं नाही ती यांच्याकडं, आणि जे कोणत्याच कामाचं नाही ती इकडे टाकलं की संप्रदायाचा नियम असा आहे, ओबा महाराष्ट्र त्याच्या पाया पडतो. पण कारण ते कधी काही चैतन्य कलेक्टर होणार पोरग इकडे कोणी टाकीत नाही, जे मिलिटरीत जाते ते इकडे कोणी नाही. नाही नाही, इकडे कोणता माल? जे अभ्यासात नाही. पण ते फायदा काय माहिती? संप्रदायात असं आहे, यारे यारे. आणि इकडं फिट झालं, दिंडी चालक झालं. म्हणून जाता जाता विनंती करतो, सुंदर नियोजन केलं, सगळ्यांना प्रार्थना करतो. एखादा शब्द चुकून बोललो, कुणाची स्तुती म्हणून नाही, तर मला स्तुती न कळतपणे चुकून माझ्याकडून जर एखादा शब्द, मला हे बरं वाटलं. सगळं इतकं सोपं नाही काम. माझा मोबाईल स्थिर झाला, शांत. मी त्याच्याकडे बघत नव्हतो मगाशी, जी बघत होतो ते टाइम, पण टाइम कसा गेला कळला नाही. नाही तर सोपं काम नाही. रात्री आमचं ड्रायव्हरचं चप्पल गेलं, नुसतं असं पाहायचं माझ्याकडे. थोला 1100च होत. मला नको रडू, थोला 1100च होत. मला कुणाचं बी हाण, तुम्हाला चाललं. हाणलं त्यानं, गाडी फिरवली, निघलं. माझं सापडा ना पुन्हा. आता मी माझं गेलं तर जाऊ जा बुवा. मी गाडी वळवायला लावले, गाडीत बसलो त्याच्या, आपल्या त्या गाडीत आपल्या, आणि नेमकं त्याला म्हणलं लाईट चालू कर रे. माझं त्याच्या पायात होत. तिचे उतरलं, ती गेलं, आलंच नाही. मग दुसऱ्याचं हान म्हणलं का माझं का हाणूच नको. चप्पल गेलं म्हणजे काय होतं? म्हणून माणसाच्या आयुष्यामध्ये सगळं गेलं तरी चालन, पण माणसाच्या जीवनातलं मन कधी जाऊ नये. मन पवित्र राहावं, सोजवळ राहावं, सुंदर राहावं. म्हणून जाता जाता तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन या भानं फिरे, नाही बिडे भाडं तुका म्हणे साना थोर. छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळं चैतन्य आहे, आणि याच महाराष्ट्रात तो आनंद घेता येतो. 150 नाही महाराज, एका दरिद्री आणि विचार अशुद्ध असलेल्या माणसांनी उत्तर प्रदेशमध्ये 350 मुलींना लव जिहादच्या माध्यमातून फसवलं. किती मुलींना? 350. प्रिन्स नाव सांगायचा, आणि 350 मुली त्याला फसल्या. मग इथून पुढं मोबाईल असेल काय असेल थोडं बदल करा. आणि आता एक नवीन फॅड आले, तुमच्याकडे ती नकोय पण आले आमच्याकडं. आता ती घडलं, मला का नाही काय मिळाले. तुम्ही थोडं सावध व्हा. ते काय लोक आहे, तुमच्याकडे पैसा झाला म्हणजे काही करी जाऊ नका. 25 जणांशी लग्न केलेली बाई. आता एका बाईनं कितीच लग्न केले? 24 जणाला फसवलं, आणि 25वा सापडला. आणि त्याच्यातून चैतन्य कळलं की ही बाई फसवी आहे. हे टोळे आहेत. तुम्हाला सुना मिळाना त्याचे कारण 2 आहेत. सुना मिळत नाहीत, मुलाला मुलगी मिळत नाही, त्याचे कारण 2 आहेत. महिला मंडळ एवढं ध्यानातच ठेवा. आणि महाराष्ट्रातही गरज आहे त्याची. ज्याच्या पोराचं जमत नाही, ज्याच्या पोराचं जमत नाही, त्याचं का जमत नाही, त्याचे 2 कारण आहे. आम्ही निष्कर्ष लावलाय. कोणते कारण आहेत? 2. ज्याचं भावाशी जमत नाही, ज्या बाईचं जावाशी जमत नाही, जिचं नाही ज्याचं अवघडच आहे काम. लग्नाचं काढल्यावर हे आनंद घ्यायला, ज्याचं भावाशी जमत नाही, ज्याचं गावाशी जमत नाही, ज्याचं पाहुण्यारावळशी जमत नाही, ज्याचं कुणाशीच जमत नाही, त्याच्या पोराचं कधीच जमत नाही. आणि ज्याचं सगळ्याशी जमतं त्याचं कवाही जमतं. म्हणून सगळ्याशी चांगलं राहायचं, सगळ्याशी चांगलं राहावं. कुणाचा गुंटा खाऊ नये, पुन्हा कुणाचं पोटभर खाऊ नये, कुणाच्या विरोधात कोर्टात केस टाकू नये, कुणाची साक्ष देऊ नये. सगळ्यांना वाटावं. वा वा वा, माणूस होता महाराज. शंभूराजेचं दुसरं सुद्धा लग्न झालं असतं, पण शंभूराजे म्हणले बास. म्हणून इथून पुढे महिला मंडळ निदान लेकाचं लग्न होईपर्यंत तरी जावाशी चांगलं बोला.
लग्न झाल्यावर बोलू नका, असं काही करू नका. गळ्यात माळगाला कपड्याला गंध लावा. परत परत तुमच्याकडे सतप्रसिद्ध दर्शनाचं योग उत्तर संतांची वारकरी सेवा तुमच्याकडून घडावी. असंच कार्य तुमच्याकडून पार पडत जावं. आणि ज्यांना हे सगळं सहकार्य केलं त्या सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. पुन्हा एकदा गळ्यात माळ घाला, कपड्याला गंध लावा, वारकरी व्हाच. आणि ज्यांना माळा घातल्या त्यांचं कल्याणच आहे. आणि माळकरी झालंच पाहिजे. आणि ते महाराष्ट्रात आहात नक्कीच व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय ज्ञानेश्वर.